एक ना माचिस दे, एक माचिस. फक्त त्या 2 काट्या टाक. जाऊ दे, थोड्या वेळाने लावून टाकू. मी परत एकदा विचारते, सगळ्यांचे फोन बंद आहेत ना? हां, ठीक आहे. पोथीबद्दल आता आपण वाचणार कसं आहे मी सांगते. आपण अध्याय सलग वाचणार आहे, नॉनस्टॉप. पहिल्या अध्यायापासून सुरुवात जी करणार, डायरेक्ट आपण 18व्या अध्यायावर थांबणार आहोत. त्यामुळे मध्ये शक्यतो कोणी उठू नका. 2 तास असे निघून जातात. एकदम कंटिन्यू बसून जर आपण वाचू तर सामूहिक पारायणाचं खूप महत्त्व असतं. जर आपण एकटे घरी बसून एकदा ही पोथी वाचू तर आपण 1 वेळा पारायण केलेल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. पण आपण समूहाबरोबर वाचतोय. आता तुम्ही समजा 50 लोक आहे, आपण सगळे मिळून तर आपण 50 वेळा ही पोथी वाचली याचं पुण्य आपल्याला मिळतं. त्यामुळे एक आसनी म्हणजे एका ठिकाणी बसून आपण हे पारायण पूर्ण करणारे आपण नाही, महाराज आपल्याकडनं करून घेतील. आणि आपण आता सुरुवात करूयात. 1 नंबर पान काढा सगळ्यांनी. त्याच्यावर पहिला अध्याय आहे. पहिल्या अध्यायाच्या वरती ज्या 4 लाईन आहेत त्या आपण आधी वाचणार आहोत आणि तिथून आपली सुरुवात जी होईल ते डायरेक्ट 18व्या अध्यायावर संपेल. ठीक आहे, चालेल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. ग्रंथ रचने आधी करू वंदन, जो बुद्धिदाता गजानन. सकल विद्येचे माहेर, निर्गुण निराकार. नमुनी कुलदैवतासी, आशीष घेऊ कृपेचा. मग बंधू गुरुजना, केली याचना स्फूर्तीची. गुरुसी ज्ञान कमळ उकलण्याची. श्री स्वामी समर्थ असे प्रेरक शक्ती. प्रेरणा रूपे दासदेही वास करोनी. ग्रंथ नेतील कळसा प्रती. ज्ञान हे निरंतर, तेथे वसे पूर्ण ब्रह्म. त्यासी नसे अंत, असे जे श्री स्वामी अवतारी दत्त. त्यासी कैसे अवतार समाप्ती प्रयोजन. ते सदैव स्मित समाधी माझी. येती आनंदांक 17 दिनी. शुद्ध अष्टमी प्रहरी आरंभ करीती ग्रंथासी. श्री स्वामी समर्थ दत्त. शंख चक्र गदा पद्म त्रिशूल डमरुधारी दत्तावतारी. पूर्ण पुरुष एकिला नयनी आणि दास होणी करी विनंती. सांगावी महती आयुधांची आणि निज नयनी दिसावा एकमुखी दत्त. श्री स्वामी समर्थ दत्त अवतार आगळा. श्रीने मानिले ग्रंथासी. कळसा ते नेले शुद्ध द्वादशी मार्गशीर्ष 96. प्रथम प्रहरी शनिवारी उत्तरायणी डिसेंबर 2299. श्री गुरुदत्त निवेदिती महती आपुल्या आयुधांची. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. म्हणून केला ग्रंथासी आरंभ गुरु अवतार निवेदने. आता आपण पहिल्या अध्यायापासून सुरू करतोय. प्रथमोध्याय. श्री गुरुदत्तात्रय यांच्या आयुधाची महती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. शंख चक्र गदा पद्म त्रिशूल डमरुधारी श्री गुरुदेव दत्त अवतारी तुझ नमो. करीतो दास विनंती. सांगावी महती आयुधांची. श्री स्वामी समर्थ राजा. श्री वदती राक्षस वदिला. हस्तकी केला धारण. 5 जन्य शंख नादे घेई जागृती. संसार संग्रमी मानवा. जो अनित्य तोची लढा देई प्रसंगाची. संग्रामी करुणी कर्तव्यता. जीवनाची मुक्त होई देहधारणेतुनी कर्मयोगी आत्मा. चक्राचा भाव सतत फिरणे. नित्य प्रगटणे हा देहभाव. जो संसार चक्री सापडला त्याला पुनर्रूपी जननम पुनर्रूपी मरणम.
यातून मुक्त होण्यासाठी चक्रपाणी श्रीकृष्ण याला शरण जा. तो नित्य परमात्मा तुम्हाला मुक्त करेल. आपण चक्रात अडकलो आहोत याची आठवण हाती असलेल्या चक्रास पाहून म्हणजेच चक्रधारी विष्णूचे ध्यान करून चक्रातून भक्ती योगाने मुक्त व्हाल. गदा धारण केलेल्या गदाधराने वाईट वृत्तीच्या राक्षसांचे डोके गदेने फोडून वाईट वृत्तीचा समूळ नाश केला. तेव्हा हे दासा, तू त्या गदाधारण केलेल्या शक्तीचे ध्यान करून तुझ्यातील राक्षस वृत्तीचे पतन कर आणि सच्चिदानंदात विलीन हो. हाती पद्मकमळ धारण केलेल्या श्री विष्णूचे तू स्मरण कर, म्हणजे तुला कळेल कमलपुष्प ज्याप्रमाणे आपल्याला चिखलाने माखून न घेता निर्मल निरज राहते, त्याला श्री विष्णू आपल्या हाती धारण करतो. तसे तू जरी वाईट प्रवृत्तीने ग्रासलास तरी सत्प्रवृत्तीमय होऊन वाईट प्रवृत्तीपासून अलिप्त राहा व हरिभजनात भक्तीत लिप्त हो व तुझे शिरकमल श्री विष्णू चरणी लीन कर. त्रिशूल धारण करणाऱ्या भगवान शंकराने उन्मत्त झालेल्या राक्षसांचा आपली शक्तिरूप नवदुर्गा हिच्याकडून त्रिशूलाने वध केला. तेव्हा तू त्या शिवशक्तीचे ध्यान व वंदन करून तुझ्यातील तमोगुणांचा मनशक्तीद्वारे नाश कर, म्हणजे तू शांत व निर्मल होशील. डमरूचा नाद डमडम ध्वनी निर्माण करून सांगत आहे, मानवा तू जागा हो व डमरू वाजवणाऱ्या त्रियक्ष शंकराला पहा. त्याच्या उजव्या डोळ्यात ज्ञानाची ज्योत म्हणजे ज्ञान देणारा ब्रह्मा ज्योतिरूप आहे. तर मध्य नेत्रात दुष्ट वासना, काम, क्रोध आदीने मानवाला छळणाऱ्या कलिनामक वृत्तींचा नाश करण्यास श्री विष्णू शक्तिरूप ज्योतीने वास करत आहे. तर डाव्या डोळ्याने महेश जगातील वाईट वृत्तींचे हालाहल आपल्या ज्योतिरूपाने संपून सांगत आहे. जेव्हा तुम्ही आपली वाईट वृत्ती सोडण्यास तयार व्हाल तेव्हा श्री दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तुमचे ज्योतिरूपाने रक्षण करते व तुम्ही अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे जाल व श्री म्हणजे चांगल्या बुद्धीचे स्वामी होऊन संसार संग्रमी लढा देण्यास समर्थ व्हाल, म्हणजेच श्री स्वामी समर्थ व्हाल. घाव घातला वृक्षावरी सुटली समाधी प्रगटले स्वामी दत्त भुवरी. भाग्य उदेले अमनीचे रक्षण करण्यास स्वामी अवतरले. कधी काननी कधी ग्रामी कधी कंटकशयनी वास. योगियाचा राजा हा त्रिलोकीचा परब्रह्म हे जनन नेनती. ज्याने जाणले या ब्रह्मात तोची धन्य. कंटकावरी योगी करी योग बसप्पाला लाधला सुयोग. ठेविला माथा चरणावरी उठल्या आनंद लहरी. ब्रह्मा वसले अंतरी करी बसप्पा सेवा चाकरी. कळली मात जनसागरी. जन म्हणे वेडावला बसप्पा वेड्या संगे नादावला. भार्या म्हणे का हो रोज काननी जाता. वेड्याची सेवा करता थोडा तरी विचार भाकरी करता. बसप्पांना चिंता करी भाग्य उदेले तत्परी. रात्रीचा समय झाला स्वामी संगे राणी गेला. तमो राज्य वनश्रीला अवचित व्याळ चमकले वृक्षाला. म्हणे स्वामी रक्षिता ओळखुनी अंतरीचा भाव. श्री स्वामी वदती त्याला घेई सत्वर तू व्याळाला. गुरु आज्ञा मानून घेतले एक व्याळाला. स्वामी संगे ओटीवरी बसला. स्वामी बदले तुझे भाग्य उदेले. गृही जाऊनी उघडूनी पहा. जा आता गृही जा. बसप्पा घरी आला. उघडूनी पाही पडशीला. व्याळ जाऊनी सुवर्ण पावला. आनंदे स्वामी समर्थ गरजला. सांज वेळी स्वामी बसले वेशी जवळी. तहान भूक हरपून तीन दिनी. आनंदमय सच्चिदानयनी देखिले जमाद्वारे स्वनयनी. पागल दिसतो स्वमने स्वमनी. करू गंमत पगल्याची गोष्ट आहे चिलमीची. रिकामी चिलीम दिली ओढावया. स्वामीने स्वीकार केला. चमत्कार तो झाला. धूर निघू लागला चिमली माझी. झुरके मारिती वरच्यावरी. नरमली जमादार स्वारी. तोबा तोबा मारी मुखावरी. का बंदा गुलाम अब झुकी हे शाम चलिये मेरे मालिक. उभय आले चोळप्पा घरी. ओट्यावरी बसले आणि भाग्य उदेले चोळप्पाचे. स्वामी चोळप्पा घरी राहिले. चोळप्पांची कांता म्हणे चक्रपाणी राहती मम सदनी. खोड्या करी चक्रपाणी जेवी साहे यशोदा जननी. तैशीच स्थिती चोळप्पा गृही लागला लळा स्वामींचा. श्री स्वामी हे दत्तराव ठसला मने पूर्ण भाव. ऐकोनी स्वामींची कीर्ती केव्हा पाहिल स्वामी मूर्ती. म्हणे मालोजी नृपती. जरी ते असती अंतर साक्षी
जाणुनी मम हेतू आताच दर्शने पुरवितील मम हेतू. पळ न होता तोवरी स्वामी प्रत्यक्ष पुढे उभे समोरी रायाच्या. आनंदला नृप मालोजी चरणी ठेविला माथा श्री स्वामींच्या. श्रींच्या सेवेत शिधा अन्न आणि रुपये 200. मासिक दन दिले चोळप्पासी सरकारी खजिन्यातून. चोळप्पा भक्त सेवेकरी परिलोभ न सुटे अंतरी. म्हणून अखेरच्या क्षणी दर्शनासी मुकला. तरी तीर्थ घेऊन गेला निजधामाला. साधूसी बर्वे नसे प्रपंचगृह म्हणून जवळ केला वटवृक्ष. भक्त जनकरिती दाटी स्वामी सभोवती. सुंदराबाई नामे सेवे करीन स्वामी सेवनी सदा लीन. मी पणा पुढे सगळे क्षीण म्हणे स्वामी माझे आधीन. श्री दर्शनासी जाऊ न दे कोणासी दर्शनाकरिता मागे पैका. असेच 2 सेवक अति लोभी तथा नित्य भांडती स्वार्थाने. बाळप्पा नामे एक विप्र होते बहु सज्जन. गुरु ध्यासे घेतले मन सेवेसे राहावे स्वामींच्या. हे निरिष्ट निराभिमानी सेवा करीती स्वामींची. हे नसाहे लोभियांना कसे करावे दूर यांना. युक्ती योजिली नाना परी व्यर्थ जाती सर्व हे. बाळप्पा सेवेसी स्वामी कृपे राहिला. भांडणाचा पाहुणी गलबला दूर केले बाळप्पाला. आसन दाबिले चुले गच्चीत म्हणे बाळप्पा जप करी. हिशोब ठेवी वहीवरी. हिशोबाता पूर्ण दिधले स्वतंत्र स्थान बाळप्पासे. तो गुरुमठ आहे धिपुरीत. विष्णुबुवा नामे एक विप्र होते पुराणिक वेदशास्त्री पारंगत. नृपे त्यांची आमंत्रिली राजसदनासी. पाहुणे यतिराज नयनी मनती शास्त्र चर्चा करू यांशी. नमन न करता स्वामीची पुसती ब्रह्मरूप कैसे सांगावे मजसी. पाहुणी उथळ ज्ञानाशी ज्ञान सरिता मनी हासती. आणि उगेच बसती पाहुणी ऐसी स्थिती. बुवा म्हणे असे हा मंदमती जननादी लागती उगाच. साधू म्हणून त्याजला रात्र समयी विप्र निजला. सवे पारशी सोबतीला तव स्वप्न पडे एक बुवाला. वृश्चिके तनुसी डंख केला. असंख्यात प्राणी डसले तनुला. घाबरुनी बुवा उठले मोठ्याने ओरडू लागले. घाम फुटला शरीरांतरी. उठोनी कुसे पारसी का हो घाबरता स्वप्नासी. निजा आता स्वस्थपणे दुजे दिनी प्रभाती पुनरुपी प्रश्निले यतीशी. स्वामी हासती पोट धरुनी अनपुसती बुवासी. अरे तू घाबरसी स्वप्नासी ब्रह्म तदाकार कैसा होसी. जाणूनी आपुले अज्ञानासी विष्णुबुवा लीन झाला श्री स्वामी चरणासी. जो अहम विसरुनी होई लीन त्यासी रक्षी जगत जीवन. इति प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तु. द्वितीयोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. आपुले कृपे कथामृत स्त्रवते. आतून कृपेचा पाजर फुटे. आपणची करता अन करविता माता अन पिता आपणची. हरिभाऊ नामे भक्त त्या स्वामी कृपे झाले सूत स्वामींचे. लुटविली सर्व संपदा अंगी बांधली विरक्तता. गुरुवीन दुजा भाव नाही स्वामी कृपे मठ स्थापिला. जैसा हनुमंत रामासी तैसा हरिभाऊ स्वामींसी. मुंबईचे एक भक्त पुत्र मागाया आले स्वामींसी. तव बदले स्वामी त्याशी आमुचा मारुती अंधारी. त्यास दीप लावणी उजेड दावी पूर्ण होईल कामना. मारुती कोण ते नकळे त्याजला. भक्ते अनंत शोध केला तव स्वामी सूत दिसले अंधारी. मग लावले दीप असंख्यात आनंदी होऊनी घरी गेले. पुत्र प्राप्तीने सुखी जाहले. श्री स्वामी कृपा प्रसादाने मुंबईचे एक व्यापारी भाऊसाहेब रसूल यांनी केला स्वामींची नमस. धंद्यात व्हावी भरभराट 200 रुपये ठेवीन तव चरणी. झाली भरभराट उदिमाची परी रसुलाच ना आठव नवसाची. श्री स्वामी मग काय करते. बाळरूप घेऊन गेले रसुलाचे घरी. इकडे तिकडे रांगती. रसूल बघतो बालकासी म्हणे बालक कोणाचे. इतक्यात प्रगटले स्वामी मूर्ती दर्शन देऊनी गुप्त होती. तव आठव झाली नवसाची. गेले झडकरी धिपुरी. पाहुणी रसुला शिव्यांचा मार देती स्वामीराज. क्षमा मागुनी स्वामीजी नवस आपुला फेडिती. विसरलेल्यास आठवण देती कधी ना कोपती भक्तावरी. आजी उगवला भाग्याचा दिन
स्वामी कृपे लीला लिहित, एके दिनी काय झाले. 3 संन्यासी प्रज्ञापुरी पातले, ऐकोनी स्वामींची कीर्ती. मनते दांभिक साधू निश्चिती, घेऊ स्वामींची प्रचिती. स्वामी समर्थ परी अंतरसाक्षी, येता संन्यासी जवळी, बैस दिले आपुले शेजारी. भक्तजन येती दर्शना, प्रसाद ठेवती नाना. स्वामी प्रसादाची ताटे सारिती संन्यासा पुढे. पाहुणे पेढे बर्फी फळे, अन धन संपत्ती, पाणी सुटे लोभिया मुखी. सेवक जन आले पुढती, जिन्नस सर्व न्यावया. ऐसे होता रात्र झाली, स्वामी उठले तात्काळी. उपवासी दिवसभराचे संन्यासी, झाले हिरमुसले. काहीच हाती नाही आले, फजिती पावले आपणची. ऐशा लोभियांना स्वामी न करती क्षमा, कृतीने शासन लाविती. ज्यांची नसेल आसक्ती कशावरती, जे निरलसपणे भक्ती करती. नामरूपे सन्निध करती, श्री स्वामी समर्थ योगीराज. मागील कथा आजी श्रोते श्रवण करती. स्वामी कृपे गोडी चाखिती, आनंदे स्वामी समर्थ लीलांची. आता परिसा आजच्या कथा, श्री स्वामी समर्थ भक्तांच्या श्रवणाद्वारे. माऊली पाठीशी उभी याची प्रचिती घेती अनेक. एके दिनी काय झाले, मोरयाजींची पाहुणी भक्ती, अष्टगंध रूपे साक्ष देती स्वामी सखा पाठी असण्याची. आजी करीती नामस्मरण, तेव्हा बदले स्वामीनारायण. मोरे आजी मम आमची मणी काढती, स्वामी ऐसे बोलती. आजी तसेच ऐकती, डोळे उघडूनी पाहती अष्टगंध समोरचे. निज भाळी लावू निगंध, आजी करीती आनंद, श्री स्वामी समर्थ कृपेचा. ऐसीच कथा आली श्रवणा. एके बाईच्या पायात रुतली काच, ठणका सहवेना पायीचा. रविवारी दवाखाने बंद, आता काय करावे, तोच आठवले श्री स्वामी डॉक्टर. झाली लीन तया चरणी, म्हणे स्वामी समर्था, माझ्या पायातील काच निघू दे आता. पाय होऊ दे बरा, पुष्पहार वाहीन तव चरणी. इतक्यात एक डॉक्टर चालले होते. त्यांनी त्या बाईस घरी नेले आणि काच काढली पायीची. बाई बरी झाली, समर्थ चरणी लीन झाली आणि पुष्पहार अर्पुणी आनंदली श्रीकृपे. आता ऐका माझा अनुभव, श्री स्वामी समर्थ कृपेचा. स्वकीयांनी केली फिर्याद, घटस्फोट मागण्या कोर्टात. दोषी ठरविले सासू श्वशुरास, नाना कारणे दाखवली. मी शरण गेले स्वामी चरणी, वदले स्वामींना मी एक कुलस्त्री. ना जाणते कोर्ट कचेरी, अब्रू राखणे तब हाती. विश्वास आहे दयाघना, कोर्ट कचेरी टाळी आता. सुवर्ण पाटली अर्पिन तुझला, स्वप्नी दिसे स्वामी मूर्ती. म्हणे घाबरू नको स्वस्थ बैस, तुझ्या केसाला जरी स्पर्श झाला तरी शासन करीन मी त्याजला. विश्वास दिदला माऊलीने, समर्थ वचन खरे झाले. कोर्टात जाणे न लागले, निर्दोषी ठरलो उभयता. अन बाईस फारकत मिळाली. ऐशा परी येता प्रचिती, नवस पेडला शीघ्रगती. स्वामीच आमचे पालन करते, विश्वास ठसला मानसी. श्री स्वामी समर्थ जागृत मठ मुंबई दादर मुक्कामी तेथे अनुभव आला. लिमये नामे भक्तासी, लिमये गेले स्वामी दर्शना. तव स्वामी वदिती त्यांचे काना, येथे काय करतो, बाहेर जोडे सांभाळ भक्तांचे. आज्ञा मानुनी स्वामींची, लिमये बुवा 6 मास रोज सायंकाळी 2 तास भक्तांचे जोडे म्हणजे पादत्राणे सांभाळीती. 6 मास होता सेवा पूर्ण, स्वामी बदली बुवांना जोडे सांभाळ. म्हणजे याचा अर्थ सन्मार्ग दाखवी मम भक्ता. आज्ञा मानुनी प्रमाण, सन्मार्ग दाविला बहुत जना. अन श्री कृपे केली मठ स्थापना. डोंबिवली क्षेत्री आनंदे, लिमये स्वामींचे निस्सिम भक्त. मार्ग दाविती स्वामी समर्थ, बहुत जना लाभ होईल. लिमये मार्गदर्शने आली, श्रावणा एक कथी. दळवी नामे एक गृहस्थ, त्यांचे मुलीचे लग्न. दादर मुक्कामी आले 2 दिसावर. तव दळवींनी ऐकले मात भावी जामाताच्या चरित्राची. जामात पुरा व्यसनी तथा प्रेम प्रकरणी गुंतला दुसरीकडे. मुलीस मिळणार नाही सुख, दिली जरी योजित वरासी. आता काय करावे सुचेना, लग्न मोडावे तरी अब्रू जाईल आणि अब्रू नुकसानाची फिर्याद उडवेल आणि सर्व श्रुत होईल. कथा फजितीची काय करावे सुचेना. येऊन बसले श्री स्वामी चरणा, डोळ्यात आले पाणी करीती गाराने. श्री पुढे सोडवी मज संकटातुनी, श्री स्वामी समर्थ माऊली. दिनांचा सांभाळ करी, निज भक्ता तारी श्रीसी आली दया. श्री तर दयेचा पुतळा, आला कळवळा भक्ताचा. ऐका काय चमत्कार झाला, मुलानेच नकार दिला लग्नाला. वधू पिता आनंदला, अन शरण गेला श्रीचरणी.
पुढे मुलीचे लग्न झाले, स्थळही उत्तम मिळाले, दळवी समाधान पावले. श्रीचरणी लीनतेने ऐसी कहाणी विदित केली मुलीच्याच काकांनी. एक गुजराती मनुष्य होता साई भक्त. त्याची भक्ती साईची, त्याने बांधिले साई मंदिर स्वदेशी. एक दिनी 2 प्रहरी तो होताच निद्रिस्त, जागे करून सांगते साई, जाई रे आता अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ दर्शनासी. आज्ञा मानुनी साईंची निघाला गुजराती प्रवासासी. अन पोचला शिर्डी पुण्यभूमीसी. आठवण नव्हती वचनाची, स्वामी समर्थ पुण्यमूर्ती पाहण्याची. तेव्हा काय झाले पहा, विशेष पत्नीची सुवर्ण चैन गेली चोरीस, अति किमती 5 तोळे वजनाची. आरती समयी साईंच्या गुजराती म्हणे, मी फिर्याद करतो पोलिसाजवळी तात्काळी. परी त्याची पत्नी दयासंपन्न धर्मशील म्हणे, नका करू फिर्याद, उगाची होईल त्रास आपणासी. तथा चोर सोडून संन्यासासी होईल त्रास हमकास. या मार्गे जाता आपण धनी होऊ पापाचे. पतीसी हे मानवले, त्याने साईंकडे पाहिले आणि आठवण झाली अक्कलकोटी जाण्याची. धरला मार्ग प्रज्ञापुरीचा, आनंदली मनी उभयता दर्शन घेऊ समर्थांचे. धन्य झाली पतिपत्नी, साई समर्थ एकची असती साक्ष दिले साईने. धन्य ती पतिपत्नी, कृपा लाभली उभयतांची. धन्य धन्य साई समर्था, ठेवितसे माता चरणावरती तुम्हीच भक्तांचे कैवारी. 9 मास मातेच्या उदरी वाढून येई मानव जीव जन्मासी. जीवन सूत्रे परिब्रह्माच्या हाती, तोची तारी तोची मारी. पूर्व पुण्य असे जरी तरी होती संतांच्या भेटी. संतांचे मानव म्हणू नये, निराकार ब्रह्म येई आकारा मानव कल्याणा. श्री क्षेत्री नरसोबावाडी नरसिंह सरस्वती प्रगट होई जन कल्याणा कारणे. पुनश्च प्रगटते गानगा क्षेत्री, तिथे नाना लोक उद्धरती. गावणे सुपंत भक्तीचा पुनर्रूपी जाती प्रस्थाना. श्रीशैल्य कर्दळी म्हणा, तिथे लावून बैसले समाधी 200 वर्षाहून अधिक काळ. पुढती आला सुदीन, लाकूड तोड्या कारण समाधी सुटाया लागली. कुराड बसली मांडीवरी, रक्तांचे कारंजे उडाले. मनी भ्याला लाकूड तोड्या, परी प्रेमळ माऊली अभय देती मानवासी. प्रगट होता पुनर्रूपी लाकूड तोड्या कारणिक, प्रगटताची स्वामी समर्थ नामे. ज्ञानियांसी दिसे रूप श्री दत्ताचे, स्वामी मंगळवेढे ग्रामी वस्ती. करीती गलिच्छ स्थानी, कधी कानने कधी राहुळा वेडा ठरविला तेथील लोकांनी. परी बसप्पाचे भाग्य थोर, सेवा घडली तयाचेने. सोलापुरी अनेकांशी कृपा करीती, भाविकांशी अनुभव घेता अनेक जण भाग्यवंत झाले हो. पुढे पातले अक्कलकोट नगरी वास्तव्य करुनी, या क्षेत्राचे धिपुरी तथा प्रज्ञापुरी नाम महात्म्य दिले. चोळप्पा घरी वास करुनी गृह केले पावन त्यांनी. हुक्क्यावरती बहुत प्रीती, परंतु ना त्या अधीन होती. आजही हुक्का भरून ठेवती मठा माझी सेवक जन. मठा माझी सुदीन उगवे काकड आरतीने. श्री स्वामी समर्थ आणि शिवलिंग दर्शनाने पूजा होते उभय देवतांची. कोणी करीती अभिषेक आणि कोणी महानैवेद्य. अन्न छत्रही चाले श्रीकृपे. रात्री होता आरती हुक्का विडा शेजारती. पडदे मच्छरदानीचे सोडोनी, शयना विनविती दासगण. गुरुवारीचा पालखी सोहळा पाही त्याचा आनंद आगळा. भाग्यवंत तोची भला, श्री समर्थ कृपेच्या आनंदाने गर्जना करीती. श्री स्वामी समर्थ दयामूर्ती, देवो सर्वा सुख समृद्धी मनोवांछित सर्वही. इति द्वितीयोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. तृतीयोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. बुधवारपेठ येथे श्री स्वामी समाधीस्थ झाले ते समाधी मंदिर. असे चोळप्पा गृहा सन्निध. एकदा चोळप्पा जर खणीत होता. मनी हेतू की श्रींने आपले घराजवळ समाधीस्थ व्हावे, म्हणजे नित्य सहवास घडेल. अंतर्ज्ञानी स्वामी समर्थ ओळखून मनीची बात बोलती चोळप्पास मिस्किलपणे, अरे चोळ्या, तुला अगोदर खड्ड्यात घालीन आणि नंतरच मी समाधीस्थ होईल. श्री समर्थ थोडे दिवस राजगृही होते, तदनंतर मुरलीधर मंदिरी आणि शेवटी वटवृक्ष तळी बरीच वर्षे. याच ठाई असे मठ आज मितीला. त्याच ठाई श्रीने देह विसर्जिला. आत्मज्योत तेवते अखंडपणे.
वटवृक्ष मठी तथा समाधी स्थळी बुधवारात हरिभाऊंनी अर्पिलेल्या चरणपादुका चांदीच्या दोनही मठी दिसती पूजनात। भाविक भक्त करीती अभिषेक, चंदनलेप तथा महापूजा। याची चांदीच्या पादुकांवरी समाधी मंदिरी प्रवेश न मिळे पुजारी आणि सेवकगण व्यतिरिक्त चोळप्पांचे वंशज पूजा अर्चा अभिषेक करती आणि हीच कृपा त्यांचे वंशी स्वामींची। समाधी मठी बहुत श्वास परित्रास न देती भक्तासी, कोणा अंकी बैसती तथा भासविती की आत्मा परमात्मा एकच असे। प्राणी मात्री नसे भेद, तो निर्गुण निराकार ब्रह्मरूपी सर्वत्र बसला। हा भाव ज्याचे मनी ठसला, तोची ब्रह्ममय झाला। ब्रह्म शोधण्या ना लगे दिवा, चर्मचक्षु न लगे या कामा। भेदाभेद जो विसरी ज्ञानचक्षु, उघडून पाही दिसेल परब्रह्म चोहोकडे। हे बोलणे सोपे परिमायेने झाकले ज्ञानचक्षु, ज्याची माया निरसली तोची देव तोची संत। ही कृपा माया करी ज्यावरी, आपण होऊनी निराकारी। उघडे ज्ञानचक्षु, मायेचे आवरण होता दुरी, आत्मज्ञानी रंगला। श्री स्वामी समर्थासती पूर्ण दत्तावतार सगुण रूपे अवतरले। मानव पशु जलचर कीटक आदी जीवांचा करण्या उद्धार। ज्यांना होई सगुण स्पर्श, ते उद्धरती सुखी होती जीवनी। निर्गुण ब्रह्म श्री स्वामी समर्थ, जया येती अनुभवास पदोपदी तोची धन्य। ज्यास सापडे निर्गुण ब्रह्म, त्यासी असे खून तो मानवी देह। निर्गुणी होई त्यासी षड्रिपू शरण, सदा शांतमय अबोल वृत्ती। सदा प्रसन्न चित्ती सकलांचे मंगल चिंती। अंगी नसे मोठे वा लहानपण, त्याची थांबे मनोवृत्ती। त्याजला लाभे विश्वशांती, अन विश्वरूप त्यासी स्पर्शी। यासीच म्हणावे निर्गुण स्पर्श, साम्य सामनांतरांचे दर्शन। आनंदाचे डोही आनंद तरंग, हेची ज्ञान ज्ञानियांचा राजा। कैवल्याचा पुतळा ज्ञानदेव। श्री स्वामी समर्थ मंत्र संजीवनी मुखे वदावे। श्री स्वामी समर्थ अनंत मुखी बोलवावे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मुखी वदता। मनासी येई निर्भयता, मंत्रासी नको मनीची मलिनता। मन असावे निर्मळ, प्रतिदिन श्री स्वामीस स्मरावे। करता करविता स्वामीच म्हणावे, तेने होई तनु पावन। नयनी दिसे जगत जीवन, श्री स्वामी मंत्र भवतापहरे। श्री स्वामी मंत्रे रोग होती बरे, दुःखी मना श्री स्वामी समर्थ मंत्र सावरी। श्री स्वामी समर्थ मंत्राची एकची तंत्र, मन असावे निर्विकारी। कोणाबद्दल नसावा क्षोभ, कोणासी बागवाने दुखवू नये। परनिंदा करू नये, खोटा अहम करू नये। आपले मनीचे काजा करिता रोज 15 मिनिटे 11 माळी जप करता कार्य साधे आपुले। श्री स्वामी समर्थ म्हणता मंत्र विघ्ने पळती इतरत्र। निकडीचे कार्य पूर्ण होई, विधिलिखित टळत नाही। परिमार्ग दाविती स्वामीराज, मन होता उदास। श्री स्वामी समर्थ मंत्राचा ध्यास मनास येई, अन उभारी स्वामी आपणा सावरी। श्री स्वामी समर्थ मंत्र कुमती पालटे, श्री स्वामी समर्थ हृदयी वसे। श्री स्वामी समर्थ नाम मंत्र संजीवन, करणे मानवा आराधन। अखंडित मंत्र मनी जपता, काय वाणू मनाची निर्मलता। काम क्रोधादी रिपूंची जोडणी, मंत्र सामर्थ्य होतसे मुखी। पेरणी होई आपोआप, शरीर होई निरलस। हृदय नयनी श्री स्वामी दिसे, नाम मंत्री लागे पिसे। दुःख दारिद्र्य भय नरसे, या मंत्राचे वाणू किती गुण। मंत्र सामर्थ्य अवर्णनीय, श्री स्वामी समर्थेची बुद्धिदाता। लिहिता लिहविता आपणची, श्री स्वामी समर्था समोरी। उद्बत्ती लावून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीती, आणि विभूती भाळी लावती। त्याचा योगक्षेम स्वामी चालविती, हे निश्चितची जाणावे। जरी सगुण मूर्ती न दिसे लोचनी, तरी निर्गुण रूप धरुणी चित्ती। श्री समर्थ म्हणून लावावे विभूती, अन प्रचिती पहावी भक्ताने। स्वामींचे सर्वच सेवेकरी, नाही कोणी शिष्य योजला। स्वामी वदती हम पंतोजीपन नहीं करते, नहीं हम किसी के गुरु, न हमारा कोई चेला। भरा है भक्ति रस का पेला, चाहे जितना पियो और पिलाओ। नाम मंत्र के प्याले से भक्ति रस पियो, मैं तो निर्गुण निराकार हूँ। कण कण में भरा मेरा आया, जो मेरे लक्ष्मी का सहवास करो। लोभ मात्र से दूर रहो, लालच बिन करे जो लक्ष्मी से संग। समझो मेरा ही एक अंग, नाम लियो भाव भगत से दूर नहीं।
मैं तुम्हारे तन से आत्मा सोही परमात्मा, स्वामी समर्थना दुजा कोई, श्री स्वामी समर्थमय जग होई, जे घेण्यात व देण्यात दोन्हीच समाधान आहे. असे हे स्वामी नाम, त्याला ना वेळेचे बंधन, ना खर्ची संपते, ना कोणी चोर लुटे, आणि समजा लुटून नेले तरी नाम खजिना सदैव पूर्ण नाम भक्तीचे रांजण भरलेले. आणि ज्याच्या हृदयी भक्तिकुंभ भरला आहे तो निर्भय आहे, त्याला खात्री आहे अष्टप्रहार मी त्याचाच आहे. असा मी स्वामी समर्थ तुमच्या करताच आहे. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात, म्हणून तुमचा योगक्षेम मी पाहीन, असे माझे अभिवचन आहे सत्याने सश्रद्ध भक्तांकरिता. इति तृतीयोध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. चतुर्थोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. मागील अध्यायी श्रीने दिले अभिवचन. श्री स्वामी समर्थ वदती, जरी सर्वत्र मी आहे तरी स्थानकालाचे कारणे आम्हास अवतरणे लागे भुवरी. आमच्या विभूतीने भवरोग निरसे, चिंता नासे पण कसे. आपण श्रद्धेने विभूती लावून आपले आपण कार्यरत राहावे. आम्ही आपल्या पाठीशी प्रेरणाशक्ती म्हणून उभे असू. जो प्रयत्न करी कार्यभाव, त्याच्या अंतरीचा भाव चेतनारूपे आम्हीच असू. आम्हा ना आवडे बुवाबाजी, ना आवडे गंडाताईची, उगा कार्य लागता भलत्या नादी, आणि फुकटची महती देता भोंदूंना निग्रहे टाळावी कुकर्मे, आणि सुखी भावे जगती. अनिष्ट प्रारब्ध आले जरी असावे नम्र आणि प्रेमळ, जुळते घ्यावे दैव योगासी. मग तिथे माझी वस्ती, इष्ट नियती म्हणून तू ना करता करविता. तरीही तू होसी घाबरा, तू ना ओळखी विश्वशक्तीशी. विश्वशक्तीद्वारे रेहाले तुझे सूत्र, घेई जुळते आपल्या कर्मासी. मग माती मिळे मातीसी, आत्मा मिळे आत्म्यासी. असा मी असे निर्गुण निराकार, चार वेद अवनीवरी त्यांची निर्मिती ब्रह्म करी. परंतु निर्मिती कारण न जाणती, कोणीही त्या वेदांची गरज असे मानवासी. ऋग्वेद म्हणता होई शुद्धी वाचेची, यजुर्वेद शस्त्रशास्त्री निपुण. सामवेद करी गायन, श्रवणे तृप्त होई विश्वजन. अथर्वण सर्व मंत्रांचे स्थान, चारही वेद अनादि असती, त्याचे पठन व्हावे भुवरी. मंत्रोच्चारे उठती ध्वनी लहरी, विश्वाचा समतोल राखण्या. वेद मंत्रे अवनीवरी, श्रेष्ठत्व पावले चारे. अरे सर्वाभूती मी व्यापक, मज ना रूप ना आकार, मी तर निर्गुण निराकार. परी माझी व्यापकता असे सर्वा ठाई. ज्या अंगी अशुद्ध विचार तो स्वार्थी आणि अज्ञानी, त्यासी कैसा भेटेल कैवल्य. जो असे सदा निस्वार्थी, प्रेमळ करी सारासार विचार विवेक, त्यासे राखी कैवल्य. जो ज्ञानी याचा राजा ज्ञानदेव, तेथे माझा अंश पहावा विवेके. जी स्थिती त्यातून होई परिस्थिती, तिसी सामोरे जाई शोधक. व्यापक विचारे ज्ञानेच, त्यानेच पालटे दुस्थिती. होई बातू शोधक, लावी नित्य नवा शोध. सद्विचारे पुरी होई कामना, तेथेच भेट होई कैवल्याची परमार्थ रूपे. घटना म्हणून जे घडे ते का घडे, लावी शोध कारणांचा. तेव्हा ऐसे सापडे कार्याकारण, आणि वळू कळून येई अवघे विश्वची घटनामय. त्याची उत्पत्ती करी जो विश्वंभर, त्यासीच जाणे शरण सत्वर. आपण न घ्यावे कर्तेपण, घटनांचे विचारे आपत्ती टाळावी क्षणभर लावा टाळे. कुबुद्धीसी वाजवून टाळे, जवळ करारे विश्वंभर. येती तव आनंद लहरी, भक्तीच्या लहरीमध्ये मी हरी. हरी भवताप जीवांचे, मुखी मनाहो श्री हरी. रामकृष्ण हरी तरीच सन्निधी मी वसे. परमार्थ करण्या ना लागे द्यावा संन्यास. अष्टप्रहार प्रभूचा ध्यास कसा असावा, अंतरी आठवा राम. करावे आपुले काम नित्याचे निग्रहे, टाळावे कुकर्म हेची मर्म सुख शांतीचे. हस्ते करावे दान, त्यात नसावा अहंभाव. काया वाचा मने करावे सत्कर्म, दान तेची जाणावे. बुद्धीने ओळखावे सज्जन, त्याचे सहवासे होई सुमन. सुमने होई सद्बुद्धीचा दाता गणपती, आराध्य दैवत सर्वांचे. तो अन मी ना दोन, म्हणून गुरु गणपतीसही वंदावे दिनरात्री. सुबुद्धीचे दान मागा जोडून दोन्ही कर. सुबुद्धी मिळता उघडी येले द्वार सुख शांतीचे.
समृद्धीचे भंडार गवसे आपणासे, समृद्धी करावी ज्ञानाची, समृद्धी करावी सत्कर्माची. जो सत्कर्मी रत त्याचे संगे, मी वसे भक्ती योगे. सविते सह सूर्यासी वंदावे, जो आदित्य वसे नित्य विश्वा माझी. योगी तपस्वी यांना देई स्फूर्ती तपा माझी. ग्रह मंडळा माझी रवी भूषवी अवनीशी तेजोराशी. ऊर्जा शक्ती तेथे वसे, प्राण पोषक तेज परमात्मा मी असे. तुम्ही सूर्यासी नमुनी करावी सुरुवात कामाची. सुरुवातीस म्हणावे रोज गायत्री मंत्रासी, तेज सामर्थ्य येई बुद्धीसी. आदित्य अनंत नारायणा, करावी वंदना सदाकाळ. सांगतसे नारायणाच्या खुना, तेजोमय तो आदि नारायण. तो वसे क्षीरसागरी लक्ष्मीपती. मीच नारायण बद्री केदारी, त्यासी म्हणती बद्री नारायण. मी तिरुपती बालाजी नामे असे, मी ऋषिकेशी यशोदागृही. नर केसरी वदिला हिरण्यकशिपुसी, नृसिंह नामे प्रगटलो मीच तेथे. नर नारायण होतसे बहुतापसी, कीर्तनी रंगला नारायण. नारद केले संकीर्तन, नारायण नारायण. नामोच्चारे ऐकुनी गजर संतोषी मम चित्त. जिथे जिथे नामाचा गजर, तिथे तिथे मी शब्दब्रह्म देवालयी वाजविता. घंटानाद ब्रह्माचे होई आवर्तन, तुमच्या श्रवणी नाद घुमे. देवासी लावता दीप, ज्योतीत मी असे ज्योतिरूप. चरण चाली चालता, जो मजला स्मरे त्याच्याही हृदयी मीच वसे. असो स्त्री वा पुरुष, नामात रंगे ज्याचे मन, त्याचा धरितसे मी संग. असे तो सगुण वा निर्गुण चराचरी मी वसे. जाणुनी आत्म्याचे रूप, स्थान द्यावे भुकेल्यासी अन्न. अनाथासी निवारा, अन्न वस्त्र ते दान मजसी. असे असा मी सर्व व्यापक सर्व श्रुतींचे सार संसार असारी विनटलो. इति चतुर्थोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्री गणेशा तुझ वंदन एकदंता. कुलस्वामिनी देवदेवता नमन माझे सर्व देवता. गुरुदेवता माता पिता श्रेष्ठ देवता नमुनी. दास विनवी श्री गुरुसी. ज्ञान सुमन उमलोनी, गुज ज्ञान प्राप्त व्हावे आपुले कृपे. ऐकोनी दास विनंतीसी, श्री गुरु वदती दासासी. अध्यायी अध्यायी ज्ञानगंध पसरेल, परी करोनी अभ्यास साठवी आपुले बुद्धिकोशे. ऐक बारे शिष्या ब्रह्म मुहूर्ताची महती. रवी उदयापूर्वी 2.5 घटका हाची ब्रह्ममुहूर्त असे. साधूनी या मुहूर्तासी उठावे आदरे करावे जप तप ध्यानासी. तेने साधू संतांच्या शरीरातील उठणाऱ्या तेजोलहरी साधकाकडे आकर्षित होऊन शरीर प्रविष्टती नंतरची साधकाची परमार्थी प्रगती होतसे. अशा साधके केले सूर्य स्नानासी, तो साधक पावे आरोग्य संपदेसी. एके ब्रह्ममुहूर्ती बैसल असता हिमालयी ध्यान मग्न. तेथ आले एक चिनी दाम्पत्य. अन देखुनी मज मम चेष्टा आरंभिल्या. मी ठरविले आपणही करावी ऐसी चेष्टा. ज्याने आत्मबोध होईल त्याजला. जाहला निशा समय, तो झाला चमत्कार. मुलीचा झाला मुलगा. तव घाबरले दोघे अन शरण आले मम चरणी. म्हणती आम्ही अनादरिले प्रभूसी. चूक झाली आमचे हाती, क्षमा करावी गुरुराया. करुणी क्षमा त्यासी मुक्त केले जानपा. तथा बोधितो तुझ दासा, विवेके ओळखावे संत सज्जना. आणि दिसले जर कोणी भोंदू विवेके, क्रिया पत्करावी. त्यजावे ऐशा दुर्जनासी, ते भोग भोगण्या आले जन्मासी. पृथ्वीवरती जाणावे, चराचरी करतो भ्रमण. निवारण्या दुःख संकटे दासांची, संध्या समयी एके ग्रामी. बैसलो होतो वृक्षतळी, तव आला एक विप्र. मज लवणी माथा मने निशा समय होईल आता. इथे आपण नवीन दिसता. चलावे मग गृहासी, त्याज सवे गृही पातलो. संतोषलो पावनी सदाचार. वदे कांतेसी विप्र, यतीसी द्यावा फलाहार. आम्ही वदलो त्यासी आम्हा न लगे इतर काही. द्यावे दूध दशमीसी, अल्प फराळासी. तव विप्र वनिता दुधासाठी हिंडे घरोघरी. परी दुःख न लाभले लाभले थेंब भरे. परी दूध न लाभले थेंब भरे. होऊनी खिन्न अंतःकरणी, म्हणे आम्ही अभागी पूर्ण. अतिथी राहतील उपवासी, पाहुनी त्यांची भावभक्ती. बदलो असता धेनू घरासी, का फिरावे दारोदारी दुधा कारणे.
तव वदे विप्रवनिता धेनू असे भाकडन व्याली कधी दूध कैचे आचरी आम्ही या धेनुसी बैल म्हणून पोषितो तव पाहुनी त्यांचा शुद्ध भाव कृपा कटाक्षे पाहिले धेनुसी अन बदलो दाम्पत्यासी त्वरित काढणे दुधासी कामधेनू असे तुम्हा घरी आजपासून ही झाली दुभती पावाल सुख संपत्ती तुमचा कार्यभाव शुद्ध म्हणून पोशिले भाकड धेनुसी तथा आदर करिता अतिथीसी तेने संतुष्टलो भक्तिभावे सदा असावे सावधतेने साधावे परमार्थ साधूंचे वचनाचा भावया अर्थार्थ अर्थ अंगी असावी मुमुक्ष वृत्ती लीनपण नित्य ग्रंथ श्रवण संत सहवासे बोध वचन वाचन बनन तरीच होई यथार्थ ज्ञान गुरुकृपे गुरु असावा निर्मळ ज्याचे अंगी नसे षड्रिपूंचा वास निज ज्ञानाचे दान अविरत ज्ञान प्राप्तीची ओढ असलेल्या मुमुक्षा करी मुमुक्षु असावा साधक नसावा दंभ दुराचार जो ज्ञानाचा वापर विपरीत करी तेथे अविद्येची करी दुष्कर्म मार्ग दावी आणि भोग भोगवी दारुण तरी साधके असावे सावध गुरु असावा सावध ज्ञान विपरीतासी देऊ नये हे जाणे जो वर्म तोची गुरु शिष्य धन्य जगता माझी इति पंचमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु षष्ठोध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताये नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ज्याचे अंगी बहुगुणांचा वास तोची साधू संत सज्जन ऐक बारे शिष्या षडगुण यश श्री औदार्य प्रेम ज्ञान शांती वैराग्य हे ज्याचे अंगी भूषविले त्यासी काय सुवर्ण रत्नहार शोभा आणि जो नटला शांती भूषणी तोची धन्य वैष्णवी जो तळमळे दुःखितासी जो सहाय्य करी असहाय्य जनासी परपीडा जाणे पर दुःख शीतल न बने नित्य सेवेशी झटे तो खचितची परमात्म्याचा अंश असे सेवके नित्य कुलदैवत गुरु यांचा करावा आदर स्मरण पूजन वंदन करोनीय असावे गुरुचे सदा स्मरण काया वाचा मने देऊनी नैवेद्य गुरुसी जो भक्षी अन्न गुरुप्रसाद मनोरी त्यासी न बाधे अन्न होई आरोग्य संपन्न गुरुचरणीचे घेता तीर्थ देह होई कांतिमान अनारोग्य पळे दुरी सेवुनी तीर्थ श्री सुदामे सोडोनी कृष्णासी सेविता झाला चनासी दारिद्र्य बहु भोगिले परियाज्ञाने झाली कृती परिप्रेम बहु कृष्णावरी देता चिमूट पोह्याची संतुष्टला श्रीहरी दिधली सुवर्ण नगरी भक्तासी तरी प्रेमे अर्पण करोनी देवासी तदनंतर आपण घ्यावे प्रसादासी गुरुदेव भक्तीचे चाहते गुरुमाऊली भावाची भुकेली प्रेमे करी भक्ता सुसंपन्न तीर्थक्षेत्री गमन करी बा शिष्योत्तमा जाणुनी स्थान महिमा न भुलावे तेथील भोंदूजना ते दाविती नाना जादूगिरी तिथे क्षणभरही न थांबावे चित्ती असावे गुरुस्मरण वंदावे स्थान दैवतासी दान पात्री द्यावे दान तेची होई सत्पात्री दान घेऊन निरोप देवाचा परतावे आपुल्या गृहा ज्यासी न घडे तीर्थक्षेत्री गमन त्याने उल्हासे वंदावे गुरुचरण सर्व क्षेत्रीचे पुण्य तेथेची गवसे चरणाचे घेता तीर्थ तोची होई समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ कृपेने एकदा एक बाई पंढरीचे जाण्या असमर्थ अतिवृष्टी कारणे तिज घडविले विठ्ठल दर्शन श्री स्वामी समर्थ राय तै पासोनी समर्थची मानिले पांडुरंग धिपुरीसी मानिले क्षेत्र पंढरपूर मालोजी राजे भूपती गेले गाणगापुरासी दत्त जयंती करण्यासी त्यासी सांगितले स्वप्नी अरे मी असता अक्कलकोटी कशास करेसी फेरी गाणगापुरी मी स्वयं श्री दत्त धिपुरी तै पासोनी मालोजी दत्त जयंती साजरी करीती अक्कलकोटी गुरुवचन शांती विमन गुरुचरणरज भाळीचे भूषण गुरुतीर्थ तीर्था माझे महान नेत्रस्पर्श भवरोग पळे परमार्थ करण्या मन असावे चौकस अभ्यासू अभ्यासे कळती कार्यकारण भाव आणि उपाय सन्मार्गीचे मन नसावे संशयी परी असावे निश्चयी जिज्ञासी जिज्ञानाने मिळे चालना बुद्धीसी दिसा माझी एकदा तरी मन करावे एकाग्र आणि शांत अभ्यासाने आपुले आपण कळू येतील लहान मोठे गुणावगुण खुबीने दोष त्याजावे आपोआप गुणांचे डवरे वृक्ष फुले येतील सद्नीतीची फळे लगडतील सद्गुणांची
आपली असे काही शंका अति विनये मांडवी श्री गुरु पुढते. येऊनी स्वप्नी वा मनुष्य माध्यमातून शंका निरसन होईलची. ज्याचे अंगी विनीत भाव त्याचे अंगी ठाव भगवंताचा. देवापुढे ठेवलेल्या साखरेसी मुंगी खाई म्हणजे खोटे भगवंत होऊनी सान गोडी चाखी साखरेची. मोठी माशी होऊनी बसे साखरेवरी. हाकलती जनसारे पंख्याने दूषित करील अन्न म्हणून. जीवाची पहा स्थिती कर्माप्रमाणे मिळे गती जन्माची. अति कोपे होई अविचार अविचारे घडे दुकृत्य. जाणावे हे जीवर्म अधोगतीचे. अति सर्वत्र वर्ज असावे नियमे व्यवहारी वागावे. नियम असावा साधनी नियम असावा शयनी. नियम असावा भगवत चरणी सदा काळ जानबा. नियमे होई नियमन सुसूत्र झाले नियतीचे. आम्ही चराचरी नित्य भ्रमण करतो जगाच्या कल्याणासाठी. आम्ही सन्मार्ग आणि सद्नीतीचे मार्गदर्शक आहोत, तसेच सत्कर्माचे चाहते आहोत. मानवाला मुळातच बुद्धी ज्ञान ही ईश्वरी देणगी असे. त्याचा योग्य उपयोग केल्यास जीवनी सुखी होई मुक्त होईल. एकदा आम्ही खासबागेत बसलो असता एक गृहस्थ आमच्याकडे आले आणि म्हणाले, आमचे विहिरीस आपले कृपे पाणी यावे, तेने पीक पाणी उत्तम होईल. आम्ही त्याचे सांगितले, विहिरीतील काळ्या हत्तीचे मस्तके घाव घालावा, पाणी लागेल. आमचे सांकेतिक बोलणे त्यास कळले नाही. दुसरीकडेच घाव घालून पाहिले, पाणी लागेना. परंतु आमचे वचनावर विश्वास व निष्ठा ठेवून पुन्हा आमच्याकडे विचारणा केली. तेव्हा चोळप्पाने सांगितले, विहिरीतील हत्तीच्या सोंडेसारखा काळा पत्थर आहे, त्यावर प्रहार करावा. श्री गुरु वाक्यप्रमाण मानून त्या खडकावर प्रहार केला आणि पाण्याचे कारंजे उडाले. विहीर तुडुंब भरली आणि कधीच आटली नाही. तरी मानवा, गुरुवर विश्वास ठेव व प्रयत्न कर, त्यामुळेच तू सुखी होशील. संभवामी युगे युगे आम्ही युगपुरुष. आमचे वाहन ध्वनी लहरी व गुरुत्वाकर्षण. आम्ही ध्वनी लहरीवर स्वार होऊन आपण जेव्हा ध्यान करता तेव्हा आम्ही आपणास काही संदेश देतो आणि कलियुगी सुद्धा परिवर्तनशील मानवास ध्वनी लहरीचे महत्त्व पटवून देतो. जो शिष्य गुरुतत्व मान्य करतो त्याचे हातून आमच्या भक्तांच्या अडचणी व शंका निरसन करतो. अमेरिकेतील मुकुंदराव हे आमचे माध्यम आहे. त्यांचे द्वारे आम्ही आमचा भक्त कुठेही असो त्याला मार्गदर्शन करतो. मुकुंदरावांना ध्यानी येऊन आम्हीच आमची 108 नावे सांगितली आहेत. आपण 108 वेळा श्वासोच्छवासाद्वारे ती नावे घेऊन माझे नामस्मरण कराल तर नाम माध्यमातून आम्ही आपले संरक्षणच करू, हे माझे वचन आहे. इति षष्ठोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. अन्न हे परब्रह्म आहे रे, त्याचा सर्वांनी आदर करावा. अन्नाची अनाठाई वाया घालवू नका. अन्नाची अवहेलना म्हणजे परब्रह्माचा अपमान. आपण पवित्र अशा यज्ञाला अन्नाची आहुती देतो, म्हणजेच ब्रह्मासी ब्रह्म एकरूप होत असे. आपला आहार शरीर पोषक असावा. प्रथम देवाला नैवेद्य दाखवावा, जेणेकरून तो भगवंताचा प्रसाद होईल. प्रसाद सेवनाने आत्माराम संतुष्ट होईल. जेवते वेळी कोणी पाहुणा घरी आला तर त्यास भोजनासी बसवावे. निदान एखादा घास तरी द्यावाच, त्यामुळे अतिथी देव संतुष्ट होईल. जेण्या अगोदर शेगडीशी नमस्कारी आणि करावी मनोमन प्रार्थना. हे अन्नपूर्णा माते, तव प्रसादे अन्न रुचकर अन्न पुरवठ्याचे होऊ दे. अन्नाचे योग्य ठिकाणी दान कर, परंतु कीर्तीसाठी नको करू. फुलांचा सुगंध जसा लपत नाही आणि दरवळून सर्वांना आनंद देतो, त्याप्रमाणे केलेल्या गुप्तदानाची कीर्ती आपोआप सर्वत्र पसरेल, जेणेकरून तुम्हाला सात्विक आनंद मिळेल, कारण त्यात अहम नसेल. जेवताना शुद्ध तूप व तुलसीपत्र प्रथम पानावर घालावे, त्यामुळे अन्नाची शुद्धी होईल. शुद्ध अन्न सेवनाने सद्बुद्धी प्रगल्भ होईल. भोजनोत्तर पाणी ग्रहण करावे. मुख जीवा शुद्ध होण्याकारणे. यास्तव दासा तू असा वागलास तर सात्विक तथा दीर्घायू जीवन जगशील. आम्ही त्रिमूर्ती एकदा वदत होतो जनासी. कशा सोरडसी कशा सरडसी कशास बोलवसी. परिजनासी ना बोध होई या वचनांचा. त्यासी वाटे हा खुळा आणि दोघे बरळती, परी तुझ बोध घेई बा या वचनांचा. क्षणभरही ना जो मजसी स्मरे, अविचारे कृती करे,
आणि कार्य ना जाई सिद्धीसी म्हणून रागे दुजावरी ओरडी. आणि अपमानित होता रडे आणि मग बोल लावणे देवासी. तरी सर्व आधी तू लीन होई देवासी. विचारे करी कृतीसी कृती सफलतेसी. स्वामी समर्थ उभे राहती पाठीसी. अन वचन देती भिवू नकोस मी उभा आहे पाठीशी. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ शिवस्वरूपाय नमोस्तुते. हे दासा मानव आपले कर्माप्रमाणे भोगी आपुले प्रारब्धासी. जी लिहिली ब्रह्माक्षरे तैसीच घडे जीवनी. परी आम्ही ब्रह्मदत्तावतारी. जो ठेवी श्रद्धा आणि वागे सदाचारी त्यासी आम्ही सांभाळी ती संसारी. एके समारंभी सहस्त्र पंक्ती जनजेविती. तेथे एक सेवेकरीन हौदामधील आमटी काढण्या जो वाकला तो तोल जाऊनी आत पडला. अलजन होती घाबरे म्हणती मेला बापुडा. आम्ही खचितसे सांभाळले त्यासी. काढून बाहेर प्रेतवत शरीरासी लाविली हळद सर्वांगा. उठविले त्यास हाक मारुनी. तो तव झाला जागृत झोपेतुनी. आम्ही संबोधिले यज्ञदत्त म्हणून. जो विश्वासे घरी आमचे पाय त्यासी न होई कदा अपाय जन्मांतरी. जो जन्मा येई तो आयु संपता मृत होई. आत्मा फिरे 84 लक्ष योनी. माघारी पाहिजे असल्या सद्गती. असावे सद्भरणी सदाचारी. निष्ठा ठेवणी प्रभुवरी. श्रद्धा असावी डोळस आणि चौकस. अति विनीत होऊनी पारखावे साधू संतांशी. भलत्या नादी लागू नये. स्त्रीने सांभाळावे आपुले धर्मासी. कालमाने सावध असावे जनमानसी. स्त्री तू तर नवदुर्गा शक्ती. ओळखी आपुले शक्तीसी. आत्मशक्ती न वापरा अनाठाई. तू चीड करी अन्यायाची. परी तोल जाऊ न देई खोटा अहम न जगी जपी जीवनी. शिव अनशक्ती वास करती. पती पत्नी एकमेका सहाय्य करीती. जाणूनी मर्म जीवनाचे सुखी होती संसारी. अवचित जे भूमीवरी येती अवतारा त्यासे ना जन्म मृत्यूचा पसारा. कार्याकारण अवतरणे अन अवतार संपविणे हाच धर्म. एके दिनी भक्त जोशी आम्हा आमंत्रिले भोजनासी. मनी भाव की स्वामीसी देऊ पितांबरासी. परी ते देतील दुसऱ्यासी त्याकरिता काय करावे. आम्ही जाणले अंतर्भावासी आणि अभेरिले तयासी. वाटेत एक भक्त निर्मळ त्याचे विनंतीस मान देऊन गेलो त्याचे गृहासी. अरे आपण जी वस्तू दान करतो त्याची मालकी त्याचेकडे जाते. स्वतःची मालकी संपते. घेणारा वस्तू ठेवो वा न ठेवो तुझी मालकी संपली वस्तूची. परी तुझ वाटते मी दिले हे मिरवावे कौतुके. आम्ही ना भुलतो ऐशा भावासी. आम्ही तर दिगंबर यती आम्हा काय होणे जगती. आम्हा पाहिजे निर्मळ भावभक्ती. जिथे दिसे शुद्ध भक्ती तिथे सामूची नित्य वस्ती. हे तू जाण मनोभावे. इति सप्तमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अष्टमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. भक्ताच्या हाकेला आम्ही हजर असतो, परंतु हाक सत्कार्यासाठी असावी. एकदा आम्ही बसलो असता वृक्षतळी 2 हरिण बालके घाबरुनी आम्हाजवळी पातली. त्यांची आई तेथे आली. हरिण बालक शोधल्या. बालके होती अत्यंत घाबरी. पारधी मारेकरी लागला पाठीशी. शोधण्यात सावध समीप पातला. आमचे परी अभय बालकासी. पारधी तू मारू न शकसी. पारध्यावरी टाकेले खड्यासी. तो जागीच झाला निश्चल. अन बंदुकीसह हात राहिले वरचेवरी. तथा कळ लागली हातासी. कळवळून क्षमा मागती आमुची. आम्ही बोध केला त्यासी. इत परत छळू नको बा कोणासी. मस्तकावरी हस्तक ठेवूनी स्मरण दिले त्या सप्तजन्मीचे. पूर्वकर्मे जन्म पावलो. मृग योनीसी परी काही सुकृत होते गाठसी. त्या योगे दर्शन झाले आमुचे. मृगजन तव मज शरण येती आणि पावले सद्गतीसी. वचन दिधले गानगा भुवनी. मानव रूपे जन्मोनी भेट होईल. त्यावेळी जैसे पश्चातापे शरण येती त्यासी आम्ही संरक्षित असू. जे सर्व प्राणीमात्रांचे ठाई वसे ते मन नियंत्रण ठेवी बुद्धीसी. संसार प्रपंची व्यवहारी आपण जे जे आचरी ते सर्वची चाले मनाद्वारे. येथे मिळे यश कीर्ती अपयश. मिळे बहु कीर्ती आणि संपदा तेने वाढे अतितृष्णा. मिळाली जरी बहुत सुखे परी न पावे शांती समाधानासी. पावण्या शांती समाधानासी त्याजे तू विषय भावनेसी. भाव धरुणी भगवंती
त्याची हाव सर्वा ठाई नित्य आठवावे प्रभूसी. तेने अंतर्बाह्य मनाचे संपेल द्वंदासी. यथा योग्य कार्य करीस तथा दास्य भाव धरी प्रभुचरणी. तोची मालक सांभाळी सर्वासी. शेत पिकण्यात वन चांगले काढावे वेगळे. तैसेची सद्बुद्धीचे पिकवी मळे. तेजुनी कुंभती आणि कुसंगतीसी सदा सन्निध नाम असावे. डोळा भरोनी कैवल्य पहावे. अनुभवावे याची देही याची डोळा. नाही रे प्रभू तुझ वेगळा. पिकवी मळा श्री स्वामी समर्थ नामाचा. जैसे पाया आधार खांब आणि आडे सांभाळी घराचे डोलाऱ्यासी. तैसेची मानवा तुझे जीवन भक्ती वैराग्य संस्कारे नटलेसे. भक्ती म्हणजे नित्य प्रभूला स्मरणे. नामरूपी प्रभूसी आठवणे. सहवास घडेल चालता बोलता कार्य करता उठाउटी. अंतरी प्रभूचा ठाव कशास मिळे कुकर्मा वाव. तैसेची वैराग्य म्हणजे नाही अंगासी राख फासणे. ना प्रपंच त्याजने लौकिकी कार्य प्रपंच असावे दक्ष. नेमस्त लोभ दंभाची धरावी विरक्ती. वृत्ती ठेवणे निवृत्ती. सदा ठाई ना व्हावे विषयाधीन. तेने मन होईल सुसंस्कारित. सांभाळीन तारू श्री स्वामी समर्थ. प्रचिती येईल भक्तजना. ठाणे मुक्कामी पांडुनामे. कोळे जहाजद्वारे उदीम करी. एके दिनी असता गलबत मध्य सागरी. सुटला अफाट वारा उठल्या जललहरी. डोलू लागला जहाज डोलारा. शिरले पाणी जहाजा भितरी. जहाज गिळू लागल्या समुद्र लहरी. परी पांडोबा भक्ती सागर. प्रार्थित असे श्री स्वामी माऊली संकटकाळी. अभय देण्या येईबा समर्था लागबगी. श्री स्वामी यंत्रसाक्षी जाणूनी तेधवा. अक्कलकोटी हात उंचावून आधार देती. जहाज लागले सागर किनारी. इकडे स्वामी हातातून निघाले खारे पाणी. भक्तजना देहे विपरीत संभ्रमी. पडले सर्वजण. पांडोबा येता अक्कलकोटी. लोटांगणे घाली शतकोटी. वृत्तांत निवेदिला भक्तिपोटी. समजला चमत्कार स्वामींचा. पांडू जाहला विनम्र. दास स्वामी चरणी भक्तिभावे. सारा प्रकार कथुनी अनंत लोका लाविले भक्तिमार्गी. स्वामी सदनितेचे चाहते किती येऊ दे संकटांचे फेरे. फिरती माघारे स्वामी कृपे. जो धरी जैसा भाव त्यासी मिळे तैसा ठाव. चराचरी भगवंत वसतसे. विष्णुबुवा नामे होता बडोदे निवासी. आमुचे पदी लीन सदा पोट शुळे बहु त्रासला. रोज स्मरण करी आमुचे. म्हणे सांभाळी गुरु माऊली. एके दिनी बहु त्रासला. अन रात्र समय झाल्यावरी सुरसागरी पातला जीव देण्या कारणे. आम्हा भक्तांचा कळवळा. प्रविष्टलो सुरसागरी. मारुनी सापट्या 2-3 केला बोध विप्रासी. अरे भोग प्रारब्ध कर्म भोगुनी संपवावे. कशा सुसनावारी पुढील जन्माची. जल समाधी तू न घ्यावी. मम स्मरण करोनी लावी सहज समाधीसी. तेने उद्धरशील जीवनी. फिरवणी हस्त त्याचे उदरी. केले तया पीडामुक्त. एक विप्र ऋणे अति व्यापला. आला आमुचे स्थाना. सांगितले देई 5 फकीरा खाना. अन्न उच्चिष्ट खाई मनोभावे मम प्रसाद समजोनी. खाना दिदला फकीरासी. परी कचरला घेण्या उच्चिष्टासी. जाणूनी त्याचा भाव ठेविले पात्रे तैसीच. तो तिथे पातला एक भ्रमिष्ट. ऋण बहुत म्हणून डोके फिरले तयाचे. आम्ही आज्ञा पिले तयाला. अन त्याने भक्षिले उच्छिष्ट अन्नाला. भक्ती भावे करोनी या. आम्ही सांगितले तयासी. त्वरित जाई बा मुंबईसी. 5,000 रुपये मिळणार तुझसी. भ्रमिष्ट मुंबईसी पातला केर कचरा. हुडकू लागला. आला एका गृहासी. तोच एक बाई आली घाई घाईसी. तिने 5,000 रुपये दिले त्याचे हाती. पती स्मरण कारणे. आम्ही तिसी स्वप्नी निविदिले. गुप्तदान देई पतिमुक्ती कारणे. उदीक प्रभाती प्रथम भेटेल त्यासी. 5,000 रुपये मिळता ऋणमुक्त तो जाहला. अन शरण आला आंभासी. इति अष्टमोध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. नवमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. जग हे असे गतिमान. सूर्य चंद्र ग्रह गण यांचे गतीचा अधिपती. असे एकची ब्रह्म. ब्रह्म हालवी सूत्र सर्वा ठाई. म्हणून म्हणती ब्रह्मांड दिश. तोची नित्य आणि अनित्य. त्याचा चदविलास चिदविलास जगता माझी. अनादि अनंत व्यापला सर्वा ठाई. सर्वात राहुणी अलिप्त राही. त्या ब्रह्मासी शरण जाई हेची जीवीचे कर्म असे. बहुबुद्धी दिली मानवासी. जैसी येई स्थिती तैसी बुद्धी वापरी मानव. पुढे पुढे प्रगती मानवाची.
लावी शोध नवनवे अनशास्त्र होई निपुण, तरीही ना होई पूर्ण एका प्रभू कृपे विना. तरी मानवा तू आठवी प्रभूसी, जेणे कृतार्थ होसी जगती. एकदा एक अंधपुत्र आणि आई आली शरण स्वामींसी, म्हणे माऊली स्वामींसी नेत्र द्याहो बालकासी. कृपा करोनी ऋषिकेशी, बालके स्वामी सन्निध बसावे. मुखे भजन म्हणावे ऐसे चालले कैक दिन, कोणी साधू संन्यासी म्हणती घेऊ परीक्षा. स्वामींचे शास्त्रार्थ श्लोक म्हणवले, हे जाणिले स्वामींनी म्हणती बालकासी. आता येणार 3 यती, राक्षस गंमत होईल सर्वांची. 3 यती पातले, बाळकासी स्वामी बदले, करी चर्चा त्यांचे सवे. बाळ म्हणे मी नेत्रहीन, कैसे शास्त्र कैसे श्लोक, मी न जाणे काहीही. तब कृपा होता साधेल सर्वही. स्वामी हस्त ठेविती मस्तकी, फुल एक लाविती नेत्रासी. तव बालक दृष्टी आली, श्लोक म्हणण्यास सुरुवात केली. घाबरती यती मंडळी त्या क्षणी आणि शरण आले स्वामी चरणी. म्हणून नित्य देवासी म्हणावे हेची ज्ञान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. कार्यारंभ श्रीकृपे व्हावा, पूर्णही व्हावा श्रीकृपे. भक्त स्वतःसाठी न जगताची, दुसऱ्याचे परोपकारार्थ हितार्थ कल्याणार्थ जगणे म्हणजेची मानवतेचे जीणे, हाच बोध घेई तू दासा. आम्ही चराचरी भ्रमण करतो जगाचे कल्याणार्थी, कर्तव्य बुद्धीचा जाण ठेवी मानसी. जन्म आला वाया गेला असे कधी होऊ नये, यासाठी सदा सत्कार्यासी जीवनाचे मांगल्य भोगी. तोची मानव देह श्रेष्ठ, यासाठी मन असावे स्थिर. विवेक करावा विचार, तदनंतर आचार. जेणे मना ना होई दोलायमान, स्वतःसाठी आत्मविश्वास घेई श्वास. उश्वास शांतपणे विश्वास ठेवी गुरुचरणी, त्यांचे बोधे जो आचरी. त्यासी गुरुतारी भवसागरी, मन स्थिर करण्या एकाग्र. एकाग्र होणी काही काळ, जप करी श्री गुरुचा, तेने येई एकाग्रता. क्षणे जाईल विफलता मनाची, आपुले मनासी आपण बोधी. आपण बोधी मना होई बास्थिर, मग काय सफलतेचे सूत्र आपुले हाती. आणि एकेवेळी एक विचार, तेने मिळे यश कार्या माझी. धरावी सज्जनांची संगती, तेने लाभे सुसंगती जगा माझी. जगे सज्जन तैसेची दुर्जन, ओळखावे त्याची या कीर्तीने. कृतीने अन बेताल बोलण्याने, यास्तव आपण नीत बोलावे. गुह्य न सांगावे उत्तरीचे, जीवनीचा एक एक क्षण असे बहुत मोलाचा. गेला क्षण न येई परतोनी, जीवनी असावे अभ्यासू. योग्य रीतीने इतरा आदरू, तेने आदर होईल आपुला. एके दिनी एक बदला, गादी कशास लागे संन्यासाला. गादी गिरद्या वापरी, तो कैसा यती. आम्ही त्याच वेळ गेलो फिरावयासी. रात्र होता गावाबाहेरी, केली वस्ती झोपलो वृक्षतळी ओट्यावरी. थंडीने तो काकडला, झोप न येई त्याजला. आम्ही परी निद्रिस्त स्वस्थपणे, प्रभाती झालो मार्गस्थ. तव तो आला शरणागत, जाणूनी अधिकार आमुचा. अरे प्रेमे देई जो जगादिसी, कशास अभेरावे प्रेमासी. आम्हा आसना कशावरी, विचारा विन जो बोले, तो ऐसाची फजित पावे. तरी अभ्यासावे व्यक्तीसी, योग्यते विना न करावी बरोबरी. ना तरी फजिती पावतो. आम्ही वटवृक्षी तळी बैसोनी, बोधितो तुम्हासी. वटवृक्षा सम मन असू दे विशाल, कार्य ऐसे करा विस्तीर्ण. त्या योगे इतरही कार्यरत होती, अनंत जन सुख पावती प्रारब्धासम. पारंब्यासम असा विनीत वटवृक्ष, आधारवड छाया देतसे सर्वांसी. तैसे मानावे निराधारासी, अगत्य आधार द्यावा. कार्याकारण आणि भाव सहज उमज पडावा सद्भावाचा. मठी देऊनी घालुनी येरझारा, ना फुटला कर्तव्य कर्माचा जरा. त्या येरझारा फुकटची, मठी येऊनी पहा मजकडे. अनंत भक्त घालती साकडे, काज वावया आपुले. दावारे ऐसा कोणी जन, जो परदुःखा जाणे. अन करी विनवनी मजकडे, त्या विनंतीस ना आपपर भाव. दुसऱ्याचे दुःख समजूनी, आपले दुःख मुक्त होण्याकरिता प्रयत्न. तोची मम भक्त विरक्त, करी कर्मयज्ञ जीवनीचा. एकदा आमचे सूत हरिभाऊ त्याचे 2 स्नेही झाले कर्जबाजारी. एक पंडित नामे अफूचा व्यापारी, त्याचे तोटा बहु जाहला. कर्ज कैसे फेडावे, ना उमजे त्याजला. मम भक्त म्हणून नवस केला, कर्जमुक्त होताची येईन दर्शनासी अक्कलकोटी. आणि अर्पिन 300 रुपयांसी. तव तिघे मित्र एकत्र झाले. पंडित म्हणती हरिभाऊसी, मी तुमचा मालक म्हणून लिहून देतो पेढीवरी. याने तुम्ही व्हाल निश्चित. निश्चिंत पहा पंडिताचे मन मोठे, दुसऱ्यासाठी तो झिजे. आम्हा त्याचे कार्य करणे भाग पडे.
तव आपूचा भाव वधारला, कर्ज फिटले सर्वही, घेतली धाव मजकडे, आणल्या रौप्य पादुका 300 रुपयाच्या, म्हणते काय करावे पुढती पादुकांचे, आम्ही बदलो हरिभाऊसी, अर्पुनी पादुका ममचरणी, दास व्हावे मारुती सम, स्वामी सूत सोडोनी द्रव्य संपदा, विनटला ममचरणी, पादुका स्थापिल्या मठस्थानी, हरिभाऊ स्वामी सूत मठ अजरामर, मुंबई माझी, अन स्वामी सूत नामे प्रसिद्धी पावला, जो त्यजुनी अपपर भाव भजे मजला, मम भजनी रंगला, नवविदा भक्ती माझी, श्रवण भक्तीचे करीतसे निरूपण, श्रवण करी रे दासा, कथा कीर्तन प्रभूचे, वेदांचे करावे श्रवण, श्रवणी मनन चिंतन, यासी म्हणावे श्रवण, चिंतने प्रभूचा ध्यास, मानवा बोध होई गुरु वचनाचा, एकांते करावे मनन, प्रभूचे समोरी चिंतन, कीर्तनी करावे श्रवण, श्रवणे होई ज्ञान प्राप्ती, जेथे चाले हरी कीर्तन, तेथे प्रभूंचे वस्तीस्थान निश्चितची, राम कीर्तनी उपस्थित हनुमंत, जेथे गुरुनामाचे कीर्तन जप अखंडित, त्याची मनिजे जपाजप गुरुसन्निध नामरूपे, गुरुबोधाचे पठन, पठनाचे चिंतन मनन, याने होई प्रबोधन, गुरु माऊली वत्सल, तेने सहवासे क्षेमशांती लाभे दासासी, बाळप्पा हरिभाऊ चोळप्पा, हे माझी हे दास पावले लौकिकास मन शांतीने, माझ्या भक्ता लागे सुख शांती, हेची माझे चित्ती, मी उभा सर्वा ठाई, अनुभवावे दासाने, श्री सूर्य प्रकाश देई सर्वा ठाई, तो ना भेदाभेद करी चराचरी प्राणी मात्रासी, तैसेची जलतृप्ती करी तृष्णेसी, तैसेची अन्न रसाची रुची सर्वा ठाई सारखीच असे, मग मानवे का करावे भेदासी, मानवता धर्म तू जाण, तेथे ना कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ, सर्वही संतांचे सारखा, एके दिनी टोळ बदती सोहनीसी, महाराज कोणाच्याही हातीचे खाती, त्याचे विभक्त बसवू पात्रेसी, पाहुणी त्यांची भेदाभेद वृत्ती, आम्ही तेजले भोजनासी, तव ते शरण आले, म्हणती पळू आले अपराधासी, क्षमा करावी आम्हासी, सर्वा ठाई सारखे वर्तावे, माध्यांनी आला कोणी भुकेला, तो असो पक्षी वा प्राणी, त्यासी घालावे अन्नासी, भेदाभेद करू नये, तेने तृप्त होई मम आत्मा, जो सर्वा ठाई असे, आम्ही ज्ञाती ना पाहतो, पाहतो भगवत भाव, तेनेची दृष्टी तो, दासा करी रे भक्ती ऐसी, ज्याने प्रसन्नता गुरु मनासी, श्रद्धा ठेवी गुरुवरी, सदा शांत स्थिर निर्मळ वृत्ती, दासांचा होऊनी दास, करी सेवा प्रभूची, मग प्रभू नाही दूर तुझ पासूनी, करी मनाचा निश्चय, येऊ दे कैसाही प्रसंग, ढळू नको प्रभू सेवेतुनी, प्रभूच तारी प्रभूच मारी, तोची सावरी प्रसंगा माझी, ज्यांचे मनी जैसा भाव, त्या सांभाळी तो प्रभुराव, हे निश्चितशी जाणीजे, जो करी चमत्कार त्यासीच नमस्कार, ऐसी वृत्ती ज्याची येठाई, त्यासीच बोंधू भेटती आणि नागविती जीवना, ये विषय ऐकरे एक कथा, गोदातिरी एक महंत बोंधुबाबा, वदती जना आम्ही रोज तोळा तोळा सुवर्ण काढितो, देता भक्तजना, न मागतो भीक दारोदारी, येई आमच्या सेवेसे जरी, तो होईल धनिक, भक्त स्वामींचे त्यासी वदले, सद्गुरु कृपे खरी किमया समजसी, तरी सर्वत्र सोनेची देखती, विष्णुबुवा प्रश्न करीती बोंधूसी, आपण संन्यास का घेतला, किमया म्हणजे काय, संन्यासाने स्पर्शावे काय धातुसी, या प्रश्नांच्या भडीमारे बोंधू होई संतप्त, मारा या धावे विष्णुबुवावरी, विचारी विष्णुसी तुझे नाव काय, तुझा गुरु कोण, विष्णुबुवा वदती, माझे नाव विष्णुबुवा वांबोरीकर, गुरु माझे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज, जय स्वामी समर्थ, ऐसा जय जयकार ऐकूनी बोंधुबुवा शिव्या देऊ लागला महाराजांसी, विष्णुबुवा वदती त्यासी, व्यर्थ निंदा करू नकोसी, परिणामी फजित होसी, तये रात्री विष्णुबुवांनी कथिले वर्तमानी गोलब बाबांसी, रात्री वस्ती केली गोलब गृहासी, सकाळी जाता गंगा स्नाना, तब वृत्त आले श्रवणी काना, बोंधुबुवा फजित पावले, कोळसे हाती आले, जन सारे निघून गेले, सोडोनी एकले बोंधुसी, मग तो शरण गेला स्वामींसी पश्चातापे, तरी दासे बोध घ्यावा जादूसी ना भुलावे, ऐका प्रभूसी आळवावे, श्री स्वामी समर्थ दत्तगुरु, माऊली मज सांभाळी वेळ प्रसंगी, मन होता अशांत, शांतवी गुरु माऊली, माऊली जगाची स्वामी समर्थ, करी सर्व दासा समर्थ, स्वामी कृपेचा हस्त, ज्ञान भांडार तिथे प्रशस्त, विनये सदा आचरावे, नित्य स्वामींसी स्मरावे, गुरुराये केली कृपा, दाविला लीलांचा सोहळा, सोहळा तो आगळा, फुलविला भक्तीचा मळा, नमन माझे गुरु माऊली,
मजवरी कृपा केली गुरुकृपे, पूर्ण झाला गुरुपुष्यामृत योगे. दिनांक 23/1/97 पौष पौर्णिमे माझी, इति नवमोध्याय गौडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. दशमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. वंदुनी श्री स्वामी समर्थ गुरुसी दामे योगी, यासी योग क्रिया अवगत वायू धारणा कारणे क्रिया बहुत करीती, परी याची समाधी ना लागे कधी. बहु गुरु धुंडाळिले यथार्थ ज्ञान ना मिळे यास्तव, आले श्रींचे पायी त्यासी आज्ञाचक्र कसे भेदावे, या अर्थीचा श्लोक म्हणून कृपादृष्टी पाहिलेले. सहज समाधी लागुनी योग साधनेचे ज्ञान प्राप्त झाले. योगाचा उपयोग सिद्धीसी करी, त्या योगे पावले कीर्तीसी. उपदेशले त्यांसी सोडावे सिद्धीसी, भक्ती मार्गे सतत नाम रूपी रत, तेने ब्रह्मरूप व्हाल. पाहिजे असल्या यथार्थ ज्ञान, वाचावे ग्रंथ गीता, यानेच यथार्थ ज्ञान पावसी. दासा कलियुगी ना सापडे, गुरु सगळेची पोट भरू, यांचे नादीन लागावे भगवत पुराण. गुरुचरित्र गीता यांची गुरु मानुनी, वरचे वरी करावे पठन, तेने संतोषिनी देऊ यथार्थ ज्ञान दासासी. दास विनवी गुरुसी, सांगावे लहर याची उत्पत्ती, गुण करुणी कृपा आमचे वरी. ऐक दासा लहर विवेचनासी, लहर म्हणजे मनासी येई जे उर्मी, तीस लहर ऐसे नाव. लहर येई आणि जाई, त्याप्रमाणे कार्य घडे. दुसरे लहर म्हणजे लाटा, ज्या उद्भवती सागरी. वायूवरी वायू लहरी, ध्वनी माझी ध्वनी लहरी. मनावरी ज्या आरूढ होती, त्यासी लहरी स्वभाव ऐसे नाव. दुसरे लहर म्हणजे मनाची मर्जी, लहर उपजे आपोआप, असती तिचे क्षणभरी, परिणाम मात्र चिरंतरी. ध्वनी लहरींचे श्रवण लाभ, वायू लहरीचे शीतल वात. मनाची ये लहरी कार्यभाव, मनाची लहर वसे मानवा ठाई. तैसेच साधू संत देवांचे ठाई, लहरीने होई कृपादृष्टी. काही वेळा संपुष्टी होई कार्याची, तेव्हा लहर सांभाळी नाही मानवा हाती. त्याने करावी भागवत भक्ती, भक्ती मार्गे होई मन शांत. ना उठवी मनाच्या लहरी, जवळ करी हरिनाम रूपे. भगवंत त्यासी मिळे भक्ती वैराग्य, कळे प्रपंच परमार्थ कळे जीवनी. दास विनवी गुरुसी, कृपा कटाक्षे करावे विवरण रुचीचे. ऐक दासा रुची निरूपणासी, रुची म्हणजे गोडी, ही घेई ध्यानासी. पदार्थ रुचीची, खारट गोड आंबट याची या चवीची पदार्थासी गोडी, तेने पदार्थ रुचकर होईल. आवड ज्यास जया माझी, त्या मागे तो दंग. जैसे आवडे गायन, त्यास रुची गायनाची. ज्यास आवडे श्रवण, तो कथा निरूपणी श्रवण रुची धरी. ज्यास आवडे विज्ञान, तो विज्ञान माझी रुची धरी. रुची म्हणजे आवड, ज्याने विषय होई रुचकर. ज्यास नाही आसक्ती, तो रुचिर जगती. दास विनवी श्रीसी, तोल ताल अनतल याविषयी करावे प्रबोधन आमासी. श्रुत करी रे दासा, तोल ताल तल यांचे विवरण. तोल म्हणजे सावरणे, मनाचा तोल मनासी कुठेही ना भटकू देणे, यासी म्हणती विवेक. समतोल राखण्यामाझे कोठली गोष्टीचे अति करू नये. अति विचारे होई भ्रम, मन शंकित तरकटी होई. हानी होई फलाची, संशय आत्मा विनश्यंती अति सर्वत्र वर्जते. तोल म्हणजे मापणे मोजणे. जो तोलुनी मापुनी आहार विहार आचार अन वाक्प्रचार करी, त्यासी लोक आदरी. ऐक बात तालासी, जो संगीता माझी सूर सावरी, त्याने संगीत होई सुस्वर. ताल म्हणजे सावरणे, ज्याचा जाई तोल, त्याचे जीवन बेताल. ऐशा वागणे जीवन होई हीन, तो होई हीन दीन जीवनी. तल म्हणजे वस्तूचे पृष्ठभागेसी म्हणती तल. तल सावरी तोल, वस्तूसी ज्याचा तल भक्कम, त्याची इमारत भक्कम हे तू जाणीजे. सद्बुद्धीने सद्भाव हातून घडे सत्कार्य. सदाचार मानव मन डोलारा, भक्कम होत कितीही घडामोडी. तल हा खोल आणि गहन, याचे कराया मनन, तू अभ्यासी गीतेसी. गीतेचे करी दोहन, त्या माझे क्षीर मिळे बुद्धीचे. ऐक बा कथा आता एक सोहनी नामे मामलतदार, याने आम्हीसी आमंत्रिले. आपुले घरी आम्ही ना गेलो त्याचे घरी. तो अविवेकी स्त्री लंपट, त्याचे कुटुंब असूनी हा सदा व्यभिचारी.
आम्ही त्या बहु उपदेशिले ना ऐकले काहीही. पुढे महारोगी झाला, विषयी माझी गुंतला, अविवेके मनाचा तोल गेला, शरीर भोग भोगणे भाग पडे कुकर्माची ये योगे. इति दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. एकदशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. गुरु माझी बोधामृतासी, श्री गुरुसी मनती माऊली भक्त होई सुबोध. गुरु कोपल्यावरी तेथे ना चाले कोणाचे, परी गुरु नाही कोपिष्ट, तो लावी शासन शिष्यासी. ज्यासी होई गुरुकृपा, तो धन्य जगता माझी. गुरु पाहे परीक्षेसी, दास आपुला निश्चयी, निश्चल असावा ध्रुवा ऐसा जगता माझी. त्यासी कोणी अभेरू नये, त्याच्या वागण्या बोलण्या माझी नसावे अज्ञान. असेल जरी काही चुकीसी, शासने लावी शिस्त शिष्यासी. गुरुसे सवाई चेला भावा, असे वाटे खऱ्या गुरुसी. स्वामी समर्थ निजभक्तासी, दासा एक बारे गोष्टीसी. एके दिनी आमुचा शिष्य मुसलमान मैंदर्गी ग्रामी जमादार सरकारी बंदीगृही देखरेख करी कैद्यांवरी. एक दिनी सायंकाळी कैदी एक नजर चुकून पळाला. रात्री समयी कैदी मोजता एक आला ओना कैदी. या गोष्टीने घाबरा होई जमादार. म्हणे आता जाईल नोकरी, म्हातारपणी न मिळेल पेन्शन. काय करावे स्वामीनाथा, गुरु माझा रक्षिता सहाय्य करी मजसी. आता अजन्म सेवा करीन तुमची. ऐकोनी त्याचा धावा, संन्यासी रूपे येऊनी, चोरासे बंदीगृह बाहेर जाऊन देती. पळावया पाहे चोर, तटावरुनी तोच येती धावनी मारण्यासी. ऐसा प्रकार होई रात्रभरी. सकाळी शरण आला कैदी जमादारासी. प्रकार रात्रीचा निवेदिता, जमादारासी तेने जमादार आनंदला. गुरुसेवेसी रथ झाला अहोरात्र. दास विनवी गुरुसी, सांगावी महती क्षणाची जीवनाची. ऐक दासा दिसा माझी. 24 तासाचे काही क्षण आनंदाचे, काही दुःखाचे, काही निद्रेचे असते. त्या माझी एखादे समयी तू करीशी श्रवण, गायन वा भजन. सभे माझे वैसुनी, सभे माझे बहुश्रोते गायन वा भजन आवडाया. उत्स्फूर्त दाद देती वाजवून टाळी. मुखा माझी मनती वाहावा आनंदोनी, आणि मनते गाणे रंगले. फिरूनी पुन्हा कधी तेच गायक वा पुराणी करती गायन भजन. तरी सभेसी ना रंग जन म्हणती आजी ना रंगले गायन. हाची फरक क्षण क्षणा माझी. या क्षणाचे सूत्रधार कोण, याचा विचार करी तू दासा. दुःकर्म गती भोगण्यासी कंटाळसी, तुला न सहावे क्लेश जीवनीचे. जावे शरण काही क्षण भगवंतासी, थोडेफार क्लेश कमी होतील जीवनीचे. सत्कर्म ऐसे करी ज्या योगे संतुष्ट, श्री हरी देईल मुक्तीसी. तुला ना आठव पूर्व सुकृताची, म्हणून भोग हे भोगुनी संपोई. काही क्षण कर्म ऐसे करी, जेने फेरीच पूर्वजन्माची. याच देही करी गुरुनामाचे स्मरण, नको विस्मरण प्रभूचे. तेने तुझं मिळेल ठाव गुरुचरणी. कथा करी श्रवण एके समयी, आम्ही हिमालयी तपस्वी योगी यांचे बरोबरी करीत होतो वेदांत चर्चेसी. या गृहे माझी 2 व्याघ्र बसले श्रवणा माझी. आम्ही करीत होतो तत्वबोध. तत्वबोधे सर्व तापसी, डोलती समाधी सुखे. पाहुनी वधून व्याघ्रासी, का हो पंडित अज्ञान. अंधकारा माझी का बैसलासी. मागील जन्मी गजावर ग्रंथ ठेवूनी, देशोदेशी बहुत फिरूनी विजयपत्रे घेऊनी. मृत्यू पावणी दुष्कर्म योगे, व्याघ्र जन्मी आला ती. आमचे कृपादृष्टीये त्यासी झाले स्मरण गत जन्मीचे. ते पश्चातापे लोळती चरणावरती. मागती मुक्ती वदती, आम्ही मुके पशु आपल्या कृपे वाचा पावलो. मागील जन्म आठवलो, आपणा शरण आलो. आम्हासी उद्धरावे गुरुमाऊली. आम्ही वदलो त्यासी, व्याघ्र जन्मी न मिळे मुक्तीसी. हे जन्मी पावाल मृत्यूसी, पुढील जन्मी पावाल मानव जन्मासी. तेव्हा करावी गुरुसेवा, अहम सोडूनी उद्धरा दिन दुबळ्यांसी. तेने मुक्त भाल जीवनी. ऐसे श्रवण करुणी व्याघ्र गेले स्वस्थानी. हम न मरा हम हे जिंदा, या वचनीचा पुरावा ज्यावरी गुरुकृपा तोच अनुभवे. एके समयी मम गृही नाम सप्ताह चालला होता. गुरुपौर्णिमेचे सप्ताह सांगता होता. ते दिनी पोळीवरी अष्टगंध आकृती श्री स्वामी समर्थ माऊली प्रगटली प्रसाद रूपे. तैसेच समाधी नाम सप्ताह प्रयोजनी. प्रसादा माझी उंबर फल आले अवचित. भाविकांनी नामदिनी भजत म्हणता, श्रींचा कलश आनंदे डोलला. डोलता पाहिला बहुभक्त जनांनी. मज स्वप्नी येऊनी दाखविला तांब्याचा पुतळा. दिंडोरी येथील श्री मोरेदादांच्या कडील मी ना अजूनही दिंडोरी पाहिली तरीही.
स्वामी समर्थ तांब्याच्या पुतळी रूपे 5 पै माझी प्रगटले प्रसाद म्हणून मम गृही. आम्ही तेथे श्रींची पाद्यपूजा केली. त्याच स्थानी मम सुद्धा मुक्ती दिली जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून. तो स्वामींच्या चरणी लीन झाला. मम दुःखा पार ना उरला. दिवस रात्र तळमळे डोळे भरती पाण्याने. तव येऊने माझा कळवळा. ज्ञानसुधा पाजुनी श्री स्वामी समर्थ ग्रंथमाला गुंफण्या प्रारंभ केला. ग्रंथमालेचे किती समर्थ देवा, ऐसीची करुणी घ्या सेवा. द्या चरणी विसावा धूळ चरणाची समजोनी. दासा तू होई रे दक्ष जीवनी. जैसे तू आमंत्रितो कोणा आपतासी, त्या आगमनासी तू करसी खटाटोपी नीट नेटकेपणाची. वाट बगसी आतुरतेने. आप्तजनाच्या भेटी माझी आनंदोनी आमंत्रितोसी. पुन्हा येण्याविषयी तैसेच भक्ती माझी तू नेटका राही सत्कर्मासी. मज नको रे पेढे लाडू हार माला रंगावल्या. सद्भाव तुझा पाहिजे ऐसा ज्याने प्रिय होसी. नको करू रे सोवळे ओवळे अंतर्मन. कोवळे राहू देसी त्यानेच नित्य भेटी घडे. ऐक कथा ये विषयी एके दिनी मठा माझे झाली भक्तांची दाटी. प्रसाद मज अर्पिण्या एक दुबळी बाई घेऊनी ताट तिष्ठत. प्रसाद मम अर्पण्या कोणी ना तिची दखल घेती. चालली रेटा रेटी. बाई मनी हिंपुटली. म्हणे कैसे घडल दर्शन ऐसे म्हणून चिंतन करी. जाणूनी भावासी आम्ही तीस जवळ बोलाविले. प्रेमे सेविले प्रसादासी. तृप्त होऊनी दिले आशीर्वचनासी. तुझं खोडकर पुत्र होई. पुढे खोडकर पुत्र झाला. तीस तरी दासा तू राहा दक्ष नित्य कर्मा माझी. कोणासी देई देता येईना आदर. आदर तरी अनादर करू नये. मौनेचे राहावे तेने भगवंत तोचे हे तू जाणीजे. इति एकादशोध्याय गूढहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. द्वादशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. दास विनवी गुरुसी पाहिले आपुल्या छबिसी. घेऊन बैसला हाती एक गोल. त्या गोल ब्रह्मांडाची उकल करावी. दासा तू ज्या ब्रह्मांड मनसी ते नवे रे ब्रह्मांड. ते तर एक कैवल्य जे सृष्टी निर्मिती आधी होते आणि आहेची. सृष्टीची निर्मिती सगुण जीवांची भ्रमंती उपजली आदिशक्ती कारणे. आधी जननी स्वइच्छे घडामोडी करी जगतीच्या. जे कैवल्य तिचे हाती ती ही निर्गुण निराकार सर्वची शून्याकार मानवा. कितीही लाविसी शोध साठविसी धन भोगसी मान सन्मान परिसचेतातून अचेत होसी शून्याकार शेवटी तेची कैवल्य. जिथे ना आकार हुंकार ना कोहम ना सोहम एक कैवल्यची उरे. परी उचंबळे आधी माये कृपेने. जगीची निर्मिती तीस मायेचा चिदविलाच मनिजे. ज्यासी आकार उकार मकार ओंकार त्यातून ओंकार हे आदी बीज. सर्व मंत्रांचे ठाई गायत्री माझी प्रणव ओंकार. जो होई साकार त्यासी परब्रह्म म्हणती. जे परब्रह्म जाणण्यासी योगी यती तळमळती. जैसे प्रियजनांचे भेटी जीव तळमळे. ब्रह्मरूप होण्यासी करती मनाचे निश्चयेसी. वर्षानुवर्षे तरी ना गवसे तदाकार होणे. आदी मायेचे आवरणे आदी बीज ना गवसणे. आदी बीजावीन मंत्र केव्हाची ना पूर्ण हे तू जाणीजे. नाम आणि मंत्र यामधील फरक घेई तू ध्यानी. नामाचे उच्चारा म्हणती जग तेने मनशांत भगवंत भेटे नामरूपे. मंत्रासी लागे तंत्र मंत्र उच्चारणी सिद्धी होई कार्यासी. मंत्र हा तारक वा मारक तैसे ना नामा माझी. नाम तेथे देव उभा पाठीसी. आदी ना अंत तीच ब्रह्मस्वरूपिणी योगमाया. तिचे इच्छे घडामोडी जगतीच्या. तिने निर्मिले ब्रह्मा विष्णू महेशासी. जगतीचे तंत्र सांभाळण्यासी परिसूत्र जननीचे हाती तिचे इच्छे. योगी यती तपस्वी यांची निर्मिती जग उद्धारासी. मायेचे आवरण जगतासी. जैसे फळासी आवरण सालीचे. साल निघता गाभा गवसे फळा माझी. मायेचे आवरण अति कठीण निघता निघेना या माया मोहाचे सागरी. जीवनाना डुंबती पैल तीरणा गाठती कैवल्याचा. जे जे येती आमुचे पासी करीती नाना वस्तूची मागणी तृप्त न होती कदापिही. म्हणूनची अंताचे सूत्र योग माये हाती. तीच परब्रह्म ओंकार स्वरूपिणी कैवल्य रूपिणी नेती नेती अनुमान. तीच त्रिवार नमो नमः. ज्योत देई प्रकाश घालवूनी तिमिरासी. तैसेची ज्वाला घालवूनी धुरासी. चेतवीसी अग्निसी.
ज्योत आणि ज्वाला या माझे एकच गुणधर्म, तैसेची ज्ञानाची या प्रकाशा चेतवी जिज्ञासा. जिज्ञासा होता पूर्ण ज्ञान प्रकाश प्रगटे, लोपवणी अज्ञान अंधकारा. ज्ञानाचा योग्य उपयोग आनंद घेऊनी गवसे, परी होता अज्ञान अज्ञाने विपरीतता अनर्थ जीवनी. साधके सावधान असावे, जैसे अग्निपासून जपे आपणासी. इति द्वादशाध्याय गूढहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. त्रयोदशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. जयासी परमार्थ करावा ऐसी इच्छा उपजे, समजावे भाग्य उदया आले. परमार्थाची वृत्ती शांत एकाग्र सावध असावे. आल्या कितीही अडचणी तरी नीट धरवणी साधनेचा. या अडचणी म्हणजेची मनोनिश्चयाची कसोटी. निश्चयाचे विटेवरी उभे साक्षात श्री दत्तगुरु, जे करण्या भूलोकीचा उद्धार मानव रूपे प्रगटते. श्री स्वामी समर्थ चैतन्य निर्झरे, त्यांचे आदरू प्रेमे या श्री समर्थ नामाचे ठाई आधार जीवनी गवसे. ये विषयी करू कथा बोधासी. मैंदर्गी ग्रामी एक विप्रासी 5 अपत्ये, सर्वची वेडी पूर्वभोगे. काही दिसा माझी एक पुत्र राहुनी झाले सर्वची मृत. मन्याबा नामे पुत्र राहिला एकला वेडा. वेडा फिरे दारोदारी त्याचा आला सुदीन. अक्कलकोटी गेला ग्रामजना समवेत. श्री गुरुकृपेचे झाला पात्र पूर्वभाग्ये. श्री कृपे मुका असोनी पावला वाचेसी यासी. अवगत होती 2 भाषा पावला वाचे सिद्धीसी गुरुकृपे. श्री स्वामी समर्थ करीती प्रतिपालन दिनांचा. श्री गुरु माऊली करीतेचे भ्रमण दासाची या कारणे. गुरुचरणी ज्याचा भाव त्यासी ठाव गुरुचरणी. जो संसारी करुणी कर्मे सारी, गुरुनाम उच्चारी त्याची वैखरी जणू वाक गंगा. दत्तगुरु श्री स्वामी माऊलींचे ठाई. गुरु माऊलींचे वचनी ठेविता भरवसा. गुरु आज्ञा म्हणून अनुसरे, तो असो पंगू चरणचाली चाले श्री स्वामी कृपे. ऐक कथा ये विषयी ठेवून चित्तासी. श्री स्वामी महाराज फिरुनी बहुतीर्थासी, हनुमानधारी तीर्थासी पातले. पाहुनी दिव्य तेजोमय मूर्तीसी, एक पंगू म्हणे हे अवतारी पुरुष निश्चिती. ऐसी मूर्ती न पाहिली आजवरी कोठेही. तो होई उतावळा दर्शना, परी जाऊ शकेना दर्शना. त्याने कळवळून मारिल्या हाका दत्तगुरुसी. मने स्वामी मज दर्शनाची प्रबळ कामना, परी न करू शके गमना पंगू म्हणून. तरी कृपा घना गिरणारी धावत येऊनी द्यावे मज दर्शना, ऐसे वदुनी लोळे भूमीवरी. पै श्री कृपाळू वदती त्याचे अरे पांगळ्या, झाके डोळे मागे न पाहता चालत येई इकडे. त्याने मानिले गुरुवचन, डोळे झाकुनी केले गमना, समीप पातला गुरुचरणी. पंगुत्व जाऊनी चालू लागला, ऐसी अतर्के करणी मम विश्वास. त्यांचे वचने ठेवून माथा गुरुचरणी. श्री गुरुमाऊली जगाची सावली म्हणे, दासा आम्हा जातीभेद धर्मभेद वा लिंगभेद. आम्हा येई जो शरण, नित्यस्मरण आमुचे त्याचे पुरवितो लळे. देऊनी वळसे बोधाचे, मग तो असो दंभ दुराचारी. आनंदी मार्गावरी लावितो जनहिताचे कारणी. ऐक कथा ये विषयी. एक राधा नामे कसबी, झाली मोहित आमुचे रूपावरी. म्हणे स्वामींसी वश करीन यौवनाचे जोरावरी. जाणून तिचा भाव केली ऐसी भाव, गळून गेले स्तन 2. झाली घावरी राधा, म्हणे हातुनी पाप घडले. मी शरण आले पश्चातापे, ठाव द्यावा चरणासी. तीस केली क्षमा, तैपासून लागली भक्तिपंथा. आली लौकिका संत मनोनी. श्री स्वामी समर्थ माऊली तुमच्या कृपे लिहिते तेच अक्षर ब्रह्म. मम हृदयी वसे ब्रह्म होऊनी माऊली. तू असता जवळी नको शोधाया, ब्रह्माचे साक्षात ब्रह्म जवळी असे. तू पूर्वी भक्तांचे मनोरथासी, होऊनी दयाघन विष्णुबुवा टोळ हे. विष्णू सहस्रनाम उच्चारुनी आपले चरण कमल पूजिती. आनंदे अर्पिती तुलसी पत्रासी. नेमतयांचा प्रतिदिन होता पूर्ण आपणसी. करीती धूप आरती, विनंती करीती नित्य पूजेसी. आपुले चरण कमल पडो दृष्टीसी आपण कृपावंत. उमटली चरण कमले गंधाची आपण उभे होतो ते पाटी. ती चरण कमले नित्य दृष्टीसी पडते भक्तांच्या. आपण दीनांचे नाथ पुरविता काज भक्तांचे. चरण कमलांची घडो लाभो
परमार्थीचा मेवा, जो साधा वया अवघड न सुटे माया मोहाचा पसारा. मन मोहवी मायेते एक वेळा मोहासी आवरू, परी मन कोमल न सुटे माया बंधातुनी. तरी स्वामी कृपा व्हावी, अवघी वृत्ती सुटावी, नित्य सेवा घडावी, श्री समर्थ माऊली चरणांची सेवा घडावी. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, बहुत सुकृताची घडी, गुण लिहीन आवडे आपुले कृपे. इति त्रयोदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तू. चतुर्दशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्री स्वामी समर्थ गुरु विनुन घ्या शेला ऐसा, जैसा संत कबीराने रामनाम शेला विनिला. भक्ती व्हावी ऐसी, गुरुनामे मुक्ती साधावी. जयाच्या मनी जैसा भाव, तैसेची दिले स्वामी माऊली. शैवासी दिसती शंकर, वैष्णवासी श्री विष्णू, असे हे त्रयमूर्ती दत्त. चराचरी वस्ती घ्यावी, याची प्रचिती सदर कैथा ऐकावी. एक गोसावी दत्तात्रयाचे दर्शन व्हावे, म्हणून करी बरीच अनुष्ठाने. एके समयी तो श्री स्वामी समर्थ सन्निध पातला. पाहुणी श्रींचे तेज स्तब्ध उभा राहिला. त्याचे फळ त्याला दिले दत्तरूप दावणे. गोसावी झाला मुदित. पाहुणी रूप म्हणे आम्ही अज्ञानी, परी गुरुदत्तात्रयाचे दर्शन झाले सार्थक जन्माचे. हे दत्त स्वरूपाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वेचावे क्षण भक्तीसाठी, ऐसी करावी भक्ती नसावी वृत्ती विकारांची. ज्याचा सुटला विकार, तेथे साकार प्रभू असे, त्या प्रभूचे ठाई दुःखाचे निरोप देई. प्रभू नामात रंगून जाई. आता ऐकवा महती, खडवली ग्रामे मठाची. खडवली मुक्कामी श्री स्वामी समर्थ गुरु उभे भक्तासाठी, जवळी वाहे गंगा. आजूबाजू शंकर बाबा राहते ठिकाण, ते ऐसे मनोहर करती भवहर श्री स्वामी समर्थ बाबा. ऐसा हा चैतन्य झरा वाहे झुळझुळ, भरावी ओंजळ गुरुप्रसादाची. बसावे क्षणभर देऊनी नामावर भर, डोळे मिटता उघडता अवघे कैवल्याची दिसे. घ्यावा अनुभव भक्तांनी, मागावे पसायदान जनहिता कारणे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. कर्दली वनी तपाकारणी लागली समाधी, श्री दत्तगुरु महाराजांची. श्री नृसिंह सरस्वती म्हणती, प्रगट व्हावे श्री स्वामी समर्थ रूपे. अक्कलकोटी निवास करुणी जन उद्धारावे, ऐसे हे स्वामी दत्त प्रगट झाले सोडोनी समाधी. स्वामी दत्त करीते लीला, चुकविती संकटांचा फेरा निज भक्तांचा. दारिद्र्यासी द्रव्य, लग्नार्थीयासी लग्न, परमार्थीयासी परमार्थ घडो येई, श्री स्वामी समर्थ कृपे. घ्यावी प्रचिती कथा ऐकुनी, श्री स्वामी समर्थ दत्तची असण्याची. ठाकूरदास नामे दत्तभक्त, मुंबई निवासी याने स्थापिले मंदिर श्री दत्तात्रयांचे. करीत भजन पूजन सदारत गुरुसेवेसी. परी प्रारब्ध योग श्वेत कुष्ठ उठले अंगावरी. बुवा बहु दुःखी होऊनी, म्हणे शरण जावे गानगा भुवना. दर्शन घ्यावे श्री पादुकांचे, आणि पुढे राहावे काशी मुक्कामी. आले ते आले गानगा भुवनी, सवे घेऊनी कस्तुरी वाहण्या पादुकांवरी. दर्शन घेतले चरण पादुकांचे परी, विसर पडला कस्तुरी वाहण्याचा. घालुनी ब्राह्मण भोजन रात्री, केले कीर्तन आज्ञा मागितली काशीस. जाण्या कारणे श्री दत्तप्रभूंचे ठाई. रात्री निद्रिस्त झाले, स्वप्नी श्रींनी सांगितले जावे अक्कलकोटी. तेने व्हाल रोगमुक्त. बुवाचे आनंद झाला, बुवा आले अक्कलकोटी. घेतले श्री स्वामींचे दर्शन. श्री स्वामी समर्थ वदती, हमारी कस्तुरी लावो. ऐकुनी बुवाचे हर्ष झाला, करते जय जयकार. पुढे राहिले सेवेचे अक्कलकोटी. एके दिनी श्री समर्थांनी धुनीतील लाकूड फेकले बुवापरी. तेच क्षणी जय जयकार केला सेवकांनी. मनते कृपा केली भगवंते. रोज उगाळूनी काष्ठासी, भस्म मिळवूनी लेपन करी स्वअंगा. व्याधीमुक्त व्हाल बुवानी, तैसेचे केले बुवांचे कुष्ठ गेले, झाले रोगमुक्त. त्यांचे कुटुंबांनी श्री स्वामींची सेवा केली. मागितले पुत्ररत्नासी. श्री समर्थांनी आपली टोपी सौ राधाबाईचे ओटी घातले. बाईने प्रसाद मिळताची केले साष्टांग नमस्कारासी. वर्षाचे आतचे पुत्ररत्न झाले श्री स्वामी समर्थ कृपे. त्याचे नाव गुरुनाथ ठेवले. गुरुनाथाचे मौजीबंधन केले अक्कलकोटी. ठाकूरदास बुवा करीत असता कीर्तन, श्री स्वामी समर्थ समर्थांनी भरजरी टोपी घातली गुरुनाथेचे श्री. पुढे बुवांनी श्रींचे पादुका स्थापनी मठ स्थापिला. ठाकूर द्वारा मुंबई मुक्कामी
ऐसे हे साक्षात श्री स्वामी समर्थ दत्त यांचे चरणी लीन होते दास म्हणून या अध्यायाच्या पठणी जन होतील चिंतामुक्त. जीवनी गुरुकृपा लाभून म्हणावे प्रसन्न मनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओली माती हजार व्याधी व्याधी निर्मूलनासी उभे दत्तराज श्री स्वामी समर्थ. ठेवावे निष्ठा करावी सबुरी श्री स्वामी समर्थ उभे पाठीसी. ये विषयी कथा ऐका. एक कुष्ठी मनुष्य व्याधीग्रस्त झाला त्रस्त राहिला सेवा करण्या गाणगापुरी. त्यासी स्वप्नी दृष्टांत झाला जावे अक्कलकोटी सेवेसी. निष्ठा ठेवली श्री स्वामी समर्थांवरी करुणी बहु सेवा एके दिनी बदला. श्री दयाघना येऊ द्या करुणा मृत्यू देऊनी सोडवा व्याधीतुनी. श्री समर्थ कळवळून बदले लावावी विष्ठा स्वअंगासी व्याधीमुक्त होशील. त्याने गुरूंची विष्ठा लाविला अंगा आणि केले स्नान. ऐसा होता 4 दिन कुष्ठी पावला दिव्य शरीर झाला स्वामी भक्त. ऐसी ही माऊली पाजी प्रेम पान्ना भक्तासी. बोधामृत पिऊनी भावे तृप्त स्वामी म्हणे दुःखितासी माना आप्त. करा दानधर्म व्यवहारी सचोटी पाठीसी उभा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ गुरुचरणी. भक्तीची पुरणपोळी श्रद्धेचा खवा मिसळणी धीराचा रवा शुद्ध भावाचे तूप लाडू वळीला नामाचा. लाडू ऐसा गोल जैसे जपमळीचे मणी त्यात कंठ हा मेरुमणी होई जपा जप श्वासोश्वासी. घ्यावी हो सेवा श्री स्वामी समर्थ देवा लेख आपुली समजोनी पौषबद्ध प्रदोषी त्रिदल पूर्ण वाहिले श्री स्वामी समर्थ चरणी. आता ग्रंथाची अवतारणिका जणू ही मनकर्णिका गंगा. श्री स्वामी समर्थ कृपे करा हो मनकर्णिकेचे स्नान भक्ती सागरी डुंबुनी. इति चतुर्दशोध्याय गुडहा श्री स्वामी चरणार्पण मस्तु. पंचदशोध्याय श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. आज केली प्रेरणा श्री गुरुनी अध्याय निवेदनासी. दासा ऐकबा संधीचे महत्वासी मानवी देहासी. बाल तरुण वृद्ध या 3 अवस्था माझी संधी मिळे देहासी. मानव जन्म भोगता तू संधीचा उपभोगता. बरे वा वाईट करणे हे सूत्र बुद्धीचे होती. ज्याप्रमाणे ज्याला ना पोहण्याची कला तरी तो टाकी विचारावी नवडी प्रवाहा माझी. तरी तो बुडत असता पाणी देई संधी हातात 3 वेळा वर येण्याची. या संधीचा न होता उपयोग तो जाई खोल अचेत देह फुगोनी वर येई जो की किडा कृमी यांनी कुरतडीला असे. याचे कारण एकच अविचारे कृती प्रयोजन नासासी कारण. तरी दासा मानव जन्म ही एक संधी मोठी. त्या माझी आले दुःख भोग परी आठव असावा ईश शक्तीचा. ज्या शक्तीने तुझला मानव जन्म लाभला तिजला शरण जाई कार्य ऐसे करी. ज्याने दुःख भोग विसरी त्यासी सहाय्य शिवशक्ती करी. जी गुरुकृपे कृपावंत. मागे उभा भगवंत पुढे उभा भगवंत अंतर्बाह्य भगवंत जीवाची मुक्ती अंतर्बाह्य. पंचतत्व एकवटोनी जे येई आकारासी त्यासी जीव ही संज्ञा असे. ज्यासी धारण करी प्रकृती म्हणून जीवाची उत्पत्ती. निवृत्ती कैवल्य माझी उत्पत्ती धारणे विना न होई. मनाचे ठाई विचारधारणा मग प्रगटणे कार्याचे. सुविचारे कार्य शुद्ध भाव शुभ कार्य घडवीतसे. तेने जीवन मंगल होतसे. घडे योगियाची भेटी जीवनी सुकृती घडे. निर्गुण होई सगुण धारण करी रूप मानवाचे. या धारणेसी असाधारण महती. योगी करीती योग धारणेसी निर्विकल्प समाधी माझी. धारणेतून क्रियेचे प्रगटणे. क्रियेद्वारे मानव कर्म करी. कर्माचे सूत्र निर्गुण ब्रह्माचे हाती. तरी मानव म्हणे हे मी केले हे मी करतो हे सर्व माझे. केवढा अहम मानवा ठाई करतेपणाचा धनी तो श्रीहरी. घेई ध्यानी मानवा यातच जीवाची महती. मानव सापडे संकटी साकडे घाले प्रभूवरी. तारी तारी मुनीतसे आपण तरतो तो तारणारा. पाण्या माझी ओंडका पाणी नेई तिकडे जाई. तैसेची प्रभू इच्छे माझी मिळवणी समजुनी वागावे. करता करविता स्वामी समर्थ. इच्छेत आपुली इच्छा इच्छा रूपे एक होता ना क्लेश ना चिंता. निर्विकार प्रभूची सत्ता हेची धारणा मम चित्ता. सृष्टी माझी चालती घडामोडी तोची खेळ प्रभूचा स्वामी इच्छे पशुपक्षी वागते. या विषयीची कथा ऐक बारे दासा. एके दिवशी स्वामी उद्यानातील चिमणीस बदले.
आम्ही परतोनी येई तोवरी इथेच बैसावे न जावे उडून कोठेही. तो चिमणा जीव स्वामी परतोनी येई तोपर्यंत तेथेच बैसला. श्री समर्थ म्हणती आम्ही स्वइच्छेने प्रगटतो. पृथ्वी माझे बंधन सृष्टी नियमाचे सृष्टी माझे वावरतो अदृश्य रूपे. भक्तांचे कोड पुरवितो त्याचे दृष्टांत ऐसे म्हणती. नित्य करा नामस्मरण तेथे भगवंत वास करे निजदेही. कल्पवृक्षतळी मागता गारगोटी हाती न येई काहीही. म्हणून गुरुची होता भेटी. करावी गुरुबोधाची गोष्टी तेने बोधे मन होई शांत. सुटे उपाधी मनाची ये विषयी श्रवण करावी कथा गुरु कृपेची. शेषाद्री नामे एक विप्र भक्त होता श्री स्वामी समर्थांचा. नित्य मठी येऊनी करी सेवा परी त्यासी कधीही न मिळे प्रसाद पेढे बर्फीचा. ते मनी म्हणे मज पेढे बर्फी प्रसाद का न मिळे. ऐसे येता चित्ता दुसरे दिनी तो दर्शना जाता. स्वामींनी तोंडावरणी पांघरून घ्यावे न द्यावे दर्शन. ऐसे होता काही दिन विप्र करी विचार आपुला. अपराध काय का न व्हावे श्री दर्शना. करता विचारासी त्याचे अपराध कळू आले. गुरुकृपे मिळता मोक्ष का पेढे बर्फी माझी लक्ष. वासने माझी गुरुकृपा प्रसाद न भेटे. जो करी निष्काम आराधना त्यासीच गुरुकृपे मोक्ष. तरी आजपासून ना करी पेढे बर्फीची इच्छा. जरी झाली वासना घाली न गोशेना मुखा माझी. म्हणून त्याने गोशेन मुखी घातले. लगेच गेला गुरुदर्शना. पाहुणी विप्रासी गुरु हासोनी वदती. झाली ना पुरी वासना आता काढावी चिमूट तपकिरीची. गुरुकृपा होताची चित्ती शांत झाला. मानवाने सोडाव्या सर्व वासना. करावी आराधना गुरूंची. गुरुच पुरवितील कोड दाखवतील सुमार्ग जीवनी. इति पंचदशोध्याय गुडहा. श्री स्वामी चरणार्पण वस्तु. षोडशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. धन्य धन्य तो जगी जयासे झाली संत भेटी. धन्य धन्य तो जगा माझी ज्यासी होई गुरु भेटी. धन्य धन्य तो मानव ज्यासी बालपणी भेटे भगवंत. ज्यासी वाटे ऐसे घडावे वाटणे हेही भाग्य मोठे. त्या कारणे लागे ध्यास ध्यासापोटी निघे प्रभू नाम. नित्य नाम साधना हेचे साधन गुरुदेवा भेटीचे. करावी नित्य खटाटोपी नामाची. अर्पावी सर्व कर्मे प्रभू ठाई. न घडे कुकर्म काही या जगताचे बाजारी. असती अनेक व्यापारी करीती उधारी पाप पुण्याची. होऊनी विकारी भिकारी शिकारी शिकार होऊन भवभोगा भोगती. ऋण हत्या वैर फेडण्या घेती जन्म पुन्हा पुन्हा. दासा होई तू सावध कर्म ऐसे करी. सुटेल बंद कर्मगतीचा. भेटता तुझ महारोगी कोडी करू नको तू किळस. भेटला जरी धनिक मोठा भाग्यवंत श्रीमंत ऐसे मानू नको. भेटला जरी भिकारी त्यासी अभागी मानू नको. येई दुःख संसारी न बुडावे शोक सागरी. न पडावे मोहात न पडावे मायेत. न पडावे क्रोधात न पडावे लोभात. जरी हे सर्व विकारी देहात न भावे त्यात लिप्त. ज्यावेळी सुटली सर्व बंधने तेव्हाची साधू संत भगवंत. मालक निज देहीचा इति भगवंत नाम. मन असावे सबल मन असावे विचारी. निर्भय निसंशय याने होई देह सशक्त. मार्ग होई प्रशस्त जीवनीचा. मनी शंका कुशंका जीवनी पावलो पावली धोका. घाबरा शोधे आधारा निरनिराळ्या. आधार न मिळे प्रशस्त तेने पूर्ण नागवणूक जीवनाची. मनाने जो स्थिर विवेकी त्यासी होई गुरु भेटी. मिळे आधार जीवनी गुरु देई मंत्र. गुरुचे जपाने नाम होईन निष्काम. श्री स्वामी समर्थ गुरुभक्तांचे आधार. जीवनी आधार मिळे आले जरी घनघोर घाले. श्री स्वामी समर्थ नामे सर्व निमाले. श्री स्वामी समर्थ अनाथांचे नाथ. श्री स्वामी समर्थ जपाजप जामणी. समर्थ कृपा त्याचे जीवनी. जाहला जरी आप्त वियोग तरी तो एक कर्मयोग. समर्थ बोध आपणासी बोध रूपे कृपा झाली. विकलता मनाची गेली जगाची सावली गुरु माऊली. निर्धनासी देई धन निपुत्रिकासी पुत्र. परमार्थयासी दावी परमार्थ. घेऊनी कसोटी मानवाची कसोटी ऐसी. जैसे मुशी तुनी सोने आसक्ती ना मनाची. परिभक्ती भगवंताची तेथेच वस्ती. गुरुची बोला स्वामी समर्थ. नामरूपी दिवा अखंड तेवितो हृदया माझी.
गुरु कृपेचे अमोप ज्ञान प्रकाश पसरे देहा माझी. गुरु सेवा हीच ईश सेवा, मार्ग होई सोपा. संसारा माझे गुरुनाम हे सोपान, साधा या मोक्षधाम करा श्रवण कथा ये विषयी. एके दिवशी बाळप्पा सेवेकरी प्रातः समयी जप करण्या बैसला. जप चाले गणपतीचा गुरुसन्निध, तेथेच एक सेवेकरीन विचारी गुरुसी, बाळप्पा काय करीतो? महाराज वदती. बाळप्पा तरट विणतो. तो बाळप्पा ऐकुनी गुरुवचन, बोध पावला मनासी, गुरुनाम हेची श्रेष्ठ नाम. त्यानेच होऊ कृतार्थ, जीवनी एकवटुनी सर्व भाव. निज गुरुचे ठाई, श्री स्वामी समर्थ कैवल्य मूर्ती. विनटली सर्व भूतांचे ठाई, करी पापाचे क्षालन भक्तांच्या. मज गुरु भेटले ऐसे त्यासी, वानू कैसे ते मजसी ना आकळे. आकळे एवढेची लीन, हो गुरुचरणी अखंड नामस्मरणी. श्री समर्थ माऊली देसी स्फूर्ती लेखनासी, जाई उदासी मनाची, तुझ कृपे होई लेखन. मना होई प्रबोधन, मन होई शांत. श्री स्वामी समर्थ दत्त गुरूंचे ध्यान. ध्यानी घ्यावे मूर्ती रूपे, पूजेसी गुरुचरणासी पूजावे. जपासाठी नाम घ्यावे, मोक्ष प्राप्ती कारणे गुरुकृपा संपादावी. ऐसे आचरल्यावरी सूर्य चंद्र अग्नी उष्ण शीत यापासून त्रास न होई. गुरुचे ध्यान पूजन नामाचे भजन, जो नित्य करी तेथेची वास गुरुचा, त्यासी होई गुरुकृपा. तो होई सर्वसंग परित्यागी. याविषयी करावी कथा श्रवण, एक मुकुंद नामे हिंदुस्थानी विप्र. वास करी सोलापुरी, याने रोज प्रार्थावे. श्री स्वामी समर्थ महाराजांसी, सोडवावे मज संसार बंधातुनी. गुरु वदती त्यासी सोडावे वासनेसी. त्यागावे सर्व संग, त्या योगे पावसी सुखासी. ऐसे ऐकता लागले समाधी मुकुंदासी. लोकांचा होऊ नये त्रास, म्हणून मौन केले धारण. राहिला सिद्धेश्वर देवालयी, रोज करी स्नान तलावा माझी. गुरुतीर्थ समजवली, यासी मनाई करीती लोक. म्हणती न करावे स्नान तलावा माझी, तरी ना ऐके तो नित्य स्नान करी तलावा माझी. एके दिनी लोकांनी कोंडिले कुलूप लावणी घरासी, परी गुरुकृपे आश्चर्य जाहले. बुवा दिससी तलावा माझी, लोकांसी कळू आले मुकुंदरावांचे अधिकारासी. पुढे बुवा मौनी बुवा म्हणून पावले लौकिकासी. श्री स्वामी समर्थ कृपे बोला स्वामी समर्थ, मज गुरु भेटले ऐसे आला गहिवर नेत्रांसी. शरणागत होऊनी वदतो धन्य आजी जाहलो, इति षडशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. सप्तदशोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्री स्वामी समर्थ माऊली कृपे वाचुनी ना होणे लेखन. कृपा तुमचीच लेखना माझी, तुम्हीच लिहिता लिहविता. करा हो कथा निजमुखे श्रवणासी. आतुर वाटे परम सुख निज कृपे. अक्कलकोटीचे नृपती यांचे संस्थानासी जप्ती जाहली. तव मालोजी नृपती सोलापुरी येऊनी राहिले. मनी तळमळ श्री समर्थ भेटीची. श्री गुरु करीती भ्रमण, उद्धरती भक्तजना. या उक्तीप्रमाणे समर्थ स्वारी फिरत फिरत सोलापुरापासून अर्धकोसा माझी. भक्त थोबडे यांचे उद्यानी वस्तीत राहिले. कळता वार्ता नृपतीसे. आले धावनी समर्थ भेटीसी. अर्पुनी रत्नहार कंठा माझी. चरण पूजिती केशर गंध अक्षता लाविती भाळी. प्रेमे करीती आरती, ऐसा तो अपूर्व सोहळा. 4 दिनी चालला सोलापूरचे जन, धावती घेऊन श्रीफळ हारश्री दर्शनासी. तेथील एक व्यापारी होता कुत्सित, करी फेटाळणी